भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव पुरवी वासना. अंती ते आपणापासी न्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवारावे, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. वाट दाबी करी धरुनिया, पढिये देह भाव पुरवी वासना. अंती ते आपणापासी न्यावे, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारुनी. पढिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणापासी न्यावे. विठ्ठल 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 यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमः. पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमः. दुसरे चरणा संतांची सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम नमुतो विनायक, ठेवूनी गुरुचरणी मस्तक. वदेल प्रासादिक वाणी हरिहरांचे पवाडे. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारोनी आता. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. सोनोपंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती. नामे शंकर शंकरा सदा समकरा, निस्संग जो सन्मती. पुण्यश्लोक चितो वार करी, संप्रदायाचा अध्वर्यू खरा शोभतो. ऐशा संतवरा सदा शुभकरा, दांडेकरा वंदितो. विठ्ठला 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 माझ्या
विठोबाचा कैसा प्रेमभाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पढिये देहभाव पुरवी वासना, अंती ते आपणापासी न्यावे. भगवत चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग आपणा सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचं कलशस्थान देहू निवासी वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगगाथेतील 5 चरणांचा बहुतेक सर्वांच्याच परिचयाचा पाठांतरातील अभंग असून दररोज नित्यपाठामध्ये हरिपाठाच्या नंतर आपण जी गुरुपरंपरा म्हणतो, या गुरुपरंपरेमध्ये क्रमाने 4थ्या क्रमांना म्हटलेला जाणारा हा अभंग आहे. हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्मा आणि भक्त यांचं परस्पर प्रेम स्वरूप कसं आहे याचा विचार सांगतायत. विठ्ठल 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 अभंग चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या या वाशी शहरामध्ये भगवान श्री गणेशाच्या परमपावन दरबारात संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेले 23 वर्ष हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि या नामयज्ञाचं अर्थात पूज्य परमादरणीय वैकुंठवासी गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्याच पवित्र हस्ताने स्थापित झालेल्या भगवान गणरायाचा हा उत्सव सर्व ग्रामस्थ अर्थात स्थानिक भाविकांच्या सहयोगातून संपन्न होत असताना उत्सवाच्या 23व्या वर्षातील आजची क्रमाने 4थ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा आहे. समस्त ग्रामस्थ म्हणा अथवा सप्ताह संयोजक समिती यांच्या सूचनेने आदरणीय श्री आमचे लोहोट साहेब यांच्या आज्ञेने ही चिंतन सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे आणि बहुतेक सर्वांच्या परिचयाचा आहे. आमचे गुरुजी सांगत असतात, ते म्हणतात हा अभंग पाठ नाही असा माणूस सापडणार नाही, कमीत कमी महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. कुणी म्हणेल महाराज माझा पाठ नाही, आमचे बाबा म्हणायचे तुझा जर पाठ नाही ना तू महाराष्ट्रात राहू नकोस, कारण ज्याचा हा अभंग पाठ आहे त्यानेच महाराष्ट्रात राहावं. ही महाराष्ट्रीयांची भूमी आहे, ही मराठी भूमी आहे, ही ज्ञानोबाराय तुकोबारायांची भूमी आहे. आपल्या सर्वांना हरिपाठ परिचित आहे. हरिपाठाच्या नंतर आपण दररोज गात असणारी गुरुपरंपरा सर्वांना अत्यंत परिचयाची आहे, अत्यंत जवळची आहे. आणि या गुरुपरंपरेमध्ये म्हटला जाणारा हा अभंग आहे. मी पुन्हा पुन्हा शब्दप्रयोग करतोय, म्हटला जाणार आहे, कारण जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथेत हा अभंग गुरुपरंपरेत सापडत नाही. हा अभंग तुकोबारायांच्या गाथेमध्ये एकविध प्रकरणात सापडतो. पण आपल्या परंपरेने अर्थात ज्यांनी आपल्यासमोर हरिपाठाच्या नंतर गुरुपरंपरा म्हणण्याचा प्रघात ठेवला त्यांनी मात्र गुरुपरंपरेमध्ये हा अभंग घेतला आहे. गंमत अशी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फक्त थोडासा विषय स्पष्ट करतो. गुरुपरंपरेमध्ये आपण पहिला अभंग म्हणतो, सत्यगुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. पाठ आहे सगळ्यांच्या, जो अजून 10-12 दिवसानंतर सगळे म्हणणारच आहेत, जरी म्हणत नसले तरी, कारण माघ शुद्ध दशमीचा उत्सव येतोय ना. आणि मग माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, तो अभंग पहिला म्हणतो आपण. त्याच्यानंतर दुसरा अभंग कोणता आहे? आहेत का कोणी हरिपाठ पाठ असणारे? हां, माझी मनीचा, म्हणजे मला वाटतं पुरुषांपेक्षा महिलांची मेजॉरिटी पण जास्त आहे आणि प्रतिसादही चांगला आहे. चला, माझी मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरुराव, हा दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. तिसरा अभंग बोला. आता तो भारही तुमच्यावरच घालून या. घालून या भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबाची. आणि त्याच्यानंतर चौथा अभंग म्हणतो आपण, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. पण मला हे सांगायचं आहे की गाथेमध्ये 4थ्या क्रमाला हा अभंग नाही. गाथेमध्ये 4थ्या क्रमाला गुरुपरंपरेत माझी मनीचा जाणा हा निर्धार असा एक स्वतंत्र अभंग आहे. जो अभंग आपला कदाचित पाठच नाही, कदाचित आपल्याला तो माहितीसुद्धा नाही, पण हे माहिती असू द्यावं म्हणून सांगितलं. आपण त्या ठिकाणी हा अभंग म्हणतो कारण आपल्या परंपरेने आपल्याला ते शिकवलं आहे. आणि नियम काय सांगतो? नियम असा सांगतो, योगात रूढीही बली असे. गाथेत काय आहे याच्यापेक्षा आपल्या परंपरेने आपल्याला काय शिकवलं हे जास्त महत्त्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्थात
या वाक्याचा कुणी अर्थ असा करू नये की गाथेत काय आहे हे महत्त्वाचं नाही. गाथेत जे आहे ते महत्त्वाचंच आहे. फक्त परंपरेने आपल्याला ते जसं गायला शिकवलं. अर्थात अजून एक प्रकार तुमच्या समोर ठेवतो. आपल्याकडे गाथेच्या 2 पद्धती आहेत गाथा वाचनाच्या. गाथा माहिती आहे ना तुम्हाला? गाथा 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 म्हणजे एखाद्या मुलीचं नाव ठेवलेलं गाथा नाही. आम्ही आजच ऐकलं एका मुलाचं नाव अभंग ठेवलंय. मुलीचं नाव गाथा असतं, मुलाचं नाव श्लोक असतं, मुलीचं नाव ओवी असतं. ही फक्त नावं नाहीत, मग त्याच्यामध्ये आपल्या संस्कृतीचं सगळं तत्त्वज्ञान सामावलेलं आहे. अशी ती एक सूत्र आहेत आणि त्या सूत्रांचा विचार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक आहे. का बोलतोय मी? तर गाथेमध्ये जे काही अभंग आहेत ते कोणत्या क्रमाने वाचावेत याच्या क्रमाच्या 2 पद्धती आहेत. एक पद्धत देवडीकर पद्धत, ज्याला ओळीची गाथा म्हणतात, आणि दुसरी पद्धत प्रकरणपर गाथा, ज्याला जोग महाराजांची गाथा असं म्हटलं जातं. विठ्ठल ओळीच्या गाथेमध्ये तुकोबारायांच्या मुखातून जेव्हा जे अभंग जशा स्थितीत बाहेर पडले तसे ज्यांना सापडले त्यांनी संग्रहित करून ठेवले आणि मग त्या क्रमाने ते आले. पण जोग महाराजांनी या गाथेचं वर्गीकरण केलं. काय केलं? 2 अभंग आहेत. एक आज निर्माण झाला, एक पुढच्या वर्षी निर्माण झाला. पण आजचाही संतपर आहे आणि पुढच्या वर्षीचाही संतपर आहे. पण ते अंतराने दुरावले. मध्ये कधी पंढरीपर आला, मध्ये एखादा मागणीचा आला, मध्ये एखादा उपदेशपर आला. जोग महाराजांनी याचं वर्गीकरण केलं. एका बाजूला सगळे पंढरीचं वर्णन करणारे अभंग काढले, एका बाजूला सगळं आळंदीचा महिमा सांगणारे अभंग काढले, एका बाजूला फक्त संतांचं वर्णन करणारे अभंग काढले, एका बाजूला फक्त मागणी करणारे अभंग काढले, एका बाजूला फक्त उपदेश करणारे अभंग काढले. आता याच्यात अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकरण आहेत. प्रत्येकाचा उल्लेख करत नाही. मला एवढं सांगायचं आहे, हा जो प्रकरणपर विभाग आहे हा जोग महाराजांनी केला. मग आपल्याला ओळीची गाथा वाचण्यापेक्षा प्रकरणपर गाथा वाचायला सुलभ जाते. कारण एका विषयात आलो का सगळे अभंग त्या विषयाचे भेटतात. आपल्याला जर संतपर पाहिजे असतील तर प्रकरणामध्ये सगळे अभंग संतांचं वर्णन करणार, पंढरीपर महात्म्याचं वर्णन करणारे अभंग पाहिले की त्या प्रकरणात पांडुरंगाचं, पंढरपुराचं, चंद्रभागेचं, पुंडलिकाचं यांचंच वर्णन करणारे सगळे अभंग ही प्रकरणपर गाथा आहे. असा या गाथेचा विभाग केला. मी का सांगतोय हे लक्षात ठेवा. तसंच गुरुपरंपरेमध्ये गाथेत क्रमाने 4थ्या क्रमांकाला जरी माझी मनीचा जाणा हा निर्धार अभंग असला तरी परंपरेला असं वाटलं की क्रमाने म्हणत असताना इथं 4थ्या क्रमांकाला माझ्या विठोबाचा अभंग पाहिजे. का बरं? कारण या अभंगामध्ये वर्णन चाललंय गुरुपरंपरेचं. वर्णन कोणाचं चालू आहे? गुरुपरंपरेचं. आणि गुरुपरंपरेचं वर्णन जर करायचं असेल तर ही परंपरा ज्याने जिवंत ठेवली आणि ही गुरुपरंपरा ज्याने आमच्यापर्यंत आणून दिली तो देवाशिवाय दुसरा तिसरा कुणीही नाही. ते आमचे गुरु आणि देव यांच्यामध्ये पूर्णत्वाने अभेद आहे. हा या अभंगाचा विचार आहे. म्हणून हा अभंग जाणीवपूर्वक आमच्या पूर्वाचार्यांनी, पूर्वासुरींनी आम्हाला दररोज म्हणण्यासाठी या गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये मिश्रित करून दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग एकदा का रूढ पडली का मग ती मोडत नाही कधी. आपल्याला माहिती आहे ना, अगदी जंगल असावं जिथं जाण्याकरता कुठेही वाट नसेल. पण एखादा माणूस जर पुढं गेला आणि त्याच्या पायाने वाटेतलं थोडंसं गवत असं वाकलं का दुसरा त्या वाकलेल्या मोडलेल्या गवतावर पाऊल ठेवून चालतो. तिसरा गेला, चौथा गेला का मग ती पाऊल वाट होते. काय होते? हळूहळू पाऊल वाट होते. हळूहळू पाऊल वाट दिसली का मग कुणीतरी बैल झुपतं, गाडा घेतो आणि त्या मार्गाने जातो. मग ती गाडी वाट होते आणि हळूहळू तिचं डांबरीकरण झालं का मग तो महामार्ग होतो. सुरुवात कुठून झाली आहे? एका मार्गाने त्याच्यावर त्या गवतावर पाय ठेवून पाऊल ठेवून चालत जाणं ही सुरुवात आहे. पण सुरू झालेला मार्ग कुठपर्यंत पोहोचला आहे? महामार्गापर्यंत पोहोचला आहे. हा सगळा प्रवास होण्याकरता कुणीतरी सुरुवात करणारा असावं लागतं. आमची परंपरा फार उदार आहे महाराज. आम्हाला सुरुवात करून देते. फक्त त्या परंपरेने सांगितलेल्या मार्गाने चालणं हे आमचं कर्तव्य आहे. तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. आणि अजून सोपं सांगतो, परिचयाचं सांगतो. काय? आमच्या परंपरेने, आमच्या गुरुवर्यांनी, आमच्या संत संप्रदायाने आम्हाला जो मार्ग दिलाय ना, हा मार्ग छोट्या मोठ्या वाटा मोडीत काढून दिलाय. आणि एक असा मार्ग दिलाय ज्या मार्गाने राजाची स्वारी आली तरी निर्धास्तपणे चालू शकते. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा
वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. सगळ्या छोट्या मोठ्या वाटा मोडीत काढल्या आणि एकच वाट अशी बनवली ज्या वाटेने कुणालाही चालायला अडचण येणार नाही. आणि सांगू ही वाट कोणती आहे तर ही वाट म्हणजे आपण जी दररोजची साधना करतो हरिपाठ, ही हरिपाठाची वाट आहे. ही वाट म्हणजे संत परंपरेची, गुरु परंपरेची वाट आहे. ज्या परंपरेच्या वाटेने तुकोबारायांनी हा संप्रदाय आमच्यापर्यंत आणून दिला, ज्या परंपरेच्या वाटेने ज्ञानोबारायांनी संप्रदाय दिला, नाथ महाराजांनी संप्रदाय दिला, नामदेवरायांनी, निळोबारायांनी, सगळ्यांचं जीवन पहा. हे कशासाठी आलेत तर तो संप्रदाय आपल्या हातात देण्यासाठी. तुकोबाराय स्वतः बोलतात ना, आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी. कोणतं कारण आहे? कोणतं कारण आहे? झाडू संतांचे मार्ग. संतांनी जो मार्ग दाखवलाय तो मार्ग झाडणं, अर्थात संतांचा मार्ग झाडणं हे सोपं नाही बरं. संतांचा मार्ग झाडणं हे सोपं नाही. का? कारण मार्गातला कचरा समजला पाहिजे. बऱ्याच वेळेला माणसाला झाडत असताना काय झाडावं हे कळत नाही. सोपं अजून सांगू का? आता म्हणजे आपण जरी शहरात राहत असला तरी शेतीशी आपला संबंध आहे ना, सगळ्यांना शेती परिचित आहे. शेती करत असताना शेतात खुरपायला गेलेल्या माणसाला काय उपटायचं आणि काय ठेवायचं हे कळलं पाहिजे. कळतंय ना? हां, उपटायचं काय आणि ठेवायचं काय हे कळलं पाहिजे. किंवा माता माऊल्यांना सांगतो, दळण करत असताना दळण करणाऱ्या म्हणजे दळणं नाही, मग दळण अगोदर करावं लागतं आणि मग ते जात्यावर दळावं लागतं. दळण करणं वेगळं आणि दळण दळणं वेगळं. हे तर माहिती आहे ना तुम्हाला? काय तर खाणं माहिती आहे. आता काय झालंय, दळण करणं आणि दळणं या सगळ्या गोष्टी अपरिचित आहेत. पूर्वीच्या काळामध्ये दळणही घरीच करायचं आणि दळण दळायचं सुद्धा घरीच, हे असं होतं. आता दळण करायचंही नाही, दळण दळायचंही नाही. मग पिठाचाही संबंध येत नाही, डायरेक्ट भाकरीचा नाही तर पोळीचा संबंध येतो. आयतं खाण्याची प्रवृत्ती आपली वाढलेली आहे. चला, आयत खाऊपणा वाढलाय असं मी म्हणणार नाही, फक्त आयतं प्रत्येकाला लागतंय. हां, मग दळण करत असताना दळण करणाऱ्याला काय करावं लागतं? दळण करणाऱ्याला ते धान्य आपल्या आता ते भांडं असायचं, पूर्वी ते काठ्यांचं विणलेलं असायचं, काय म्हणायचं त्याला? सूप. म्हणजे माहिती आहे अजून तुम्हाला? मला माहिती आहे पण तुम्हाला विचारा माहिती म्हणून. ते सूप तुम्हाला माहिती आहे तर त्या सुपामध्ये ते धान्य घ्यायचं आणि घेतल्यानंतर 4 दाणे पुढं ढकलायचे, 4 दाणे पुढं ढकलायचे, त्यातलं काहीतरी वेचायचं खाली टाकायचं आणि बाकीचं घेऊन पातेल्यात टाकायचं. बरोबर आहे ना? मग ते काय बाजूला टाकायचं आणि काय पातेल्यात टाकायचं हे कळलं पाहिजे ना. एखादी जर सुगरण असेल आणि शहाणी जर दळण करणारी असेल, तिने दाणे दाणे वेचायचे खाली टाकायचे आणि खडे वेचून पातेल्यात ठेवायचे. हुशार आहे ना? वा, मग आपल्यापेक्षा ती हुशार आहे. असंच आहे, ज्याला वेचायचं आहे, ज्याला निवडायचं आहे त्याला कळलं पाहिजे काय बाजूला टाकायचे आणि काय स्वीकारायचं आहे. तसं संतांचा मार्ग झाडणारे संत आहेत, तुकोबार आहेत. आम्ही झाडू संतांचे मार्ग. मग मार्ग झाडतायत, या मार्गातला अडथळा कोणता आहे? या मार्गातला प्रतिबंध कोणता आहे? या मार्गात आपल्या साधनेला प्रतिकूल काय आहे हे समजल्याशिवाय त्याला बाजूला काढू शकत नाही. आणि ते जाणूनच तुकोबार आले. निळा म्हणे जाणूनी संत, जाणूनी सगळं जाणतात ते संत आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहनं जाणणं हे संतांच्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून संत महात्मे आपल्याला जाणीवपूर्वक या प्रवृत्ती शिकवतात. आता याच्यामध्ये संतांनी आपल्याला काय शिकवलं तर सगळ्यांना माहिती असणारा विषय सोपा करून बोलतो. तुकोबारायांनी संतांनी सांगितलं, आपल्याला जर सुखाची अपेक्षा आहे, तेने विन जीवा सुख नव्हे कशाशिवाय, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देवाची भक्ती केल्याशिवाय सुख मिळणार नाही, माणसाचं जीवन समाधानाला पोहोचणार नाही. पण मला हे सांगायचं आहे, जेवढं महत्त्व परंपरेने देवाला दिलं ना तेवढंच महत्त्व परंपरेने संत अथवा गुरूंना दिलेलं पाहायला मिळतं. विठ्ठल आपल्याकडं काही परंपरेचे ग्रंथ आहेत, ज्याला आपण धर्मग्रंथ म्हणतो, शास्त्र म्हणतो, पुराणं म्हणतो, वेद म्हणतो किंवा अजून काही नावाने संबोधित करतो. या सगळ्या ग्रंथांचं तात्पर्य अर्थात सिद्धांत आपल्याला कळावा आणि त्याच्यासाठीच ते ग्रंथ आहेत. ग्रंथ हे बऱ्याच वेळेला माणसाच्या घरी असतात. मी बऱ्याच वेळेला म्हणतो याचं कारण आहे, बऱ्याच वेळेला नसतात सुद्धा. म्हणून म्हणावं लागतं, बऱ्याच वेळेला बहुवंशी घरी असतात. आता अडचण अशी झाली महाराज, कालही मी बोललो थोडंसं, अडचण ही आहे, आता जर आपण एखाद्याच्या घरी गेलो ना तर घरामध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत याच्यापैकी एखादा ग्रंथ आहे असं विचारलं का तो शेजारची घरं विचारायला जातो. कारण त्याच्या घरात ते
नसतात. आता अडचण हीच नाही, घरात ग्रंथ नाही, यात नवल नाही महाराज, मंदिरात सुद्धा सापडत नाहीत. मंदिरामध्ये भांगार गोळा करून ठेवलेली असते कुठेतरी कोपऱ्याला, पण मंदिरात ग्रंथ सापडत नाही. फार अडचण आहे. शोकांतिका आहे सध्या. मंदिरामध्ये काय असावं याचाही विचार आहे, मंदिर कशासाठी असावं याचाही विचार आहे. मी का बोलतोय तर ग्रंथ आपल्या घरामध्ये असले पाहिजेत. ग्रंथ आपल्या घरासाठी आहेत. ग्रंथाशिवाय घराला पूर्णताच नाही हे समजलं पाहिजे. पण घरात असलेले ग्रंथ हे केवळ पूजा करण्यासाठी नाहीत, ते उघडण्यासाठी आहेत, ते पाहण्यासाठी आहेत, ते वाचण्यासाठी आहेत. कुणी म्हणेल महाराज आम्हाला ग्रंथ वाचून काहीच कळत नाही, तरी आम्ही वाचायचं का? आमचे गुरुवारी सांगत असतात, नाही कळलं ना तरी माणसाने वाचत राहावं. अगदी ग्रंथांचा स्वभाव असा आहे महाराज, जेवढे संत कृपाळू आहेत ना तेवढेच आपल्या परंपरेचे ग्रंथही कृपाळू इतके कृपाळू आहेत. म्हणून तर वेदाचं वर्णन करताना, श्रुतीचं वर्णन करत असताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वेदाला बाप म्हणतात आणि श्रुतीला आई म्हणतात. तो मान्य केला बापू वेदूजेने किंवा नाही श्रुती परवती माऊली जगा. वेदाला श्रुतीला माता पिता म्हटलंय, कारण माता पित्याच्या अंतःकरणामध्ये मुलाबद्दल जेवढं प्रेम असतं तेवढंच वेदाच्या, शास्त्राच्या आणि श्रुतीच्या अंतःकरणात सुद्धा आपल्याबद्दल प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल. हे धर्मग्रंथ आम्हाला कळत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं. आम्हाला हे ग्रंथ कळत नाही, त्याच्यासाठी पर्याय सांगितला काय? या ग्रंथांची उपासना केली पाहिजे, त्यांचं शिक्षण, अध्ययन, अध्यापन पद्धतीने केलं पाहिजे. कुठंतरी गुरूंच्या समोर जावं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, आणि मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम. ते ज्ञानम उपदेक्षन्ति. कोणतं ज्ञान? तर जे ज्ञान आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे असं ज्ञान ते ग्रंथ आपल्याला देतात. पण त्या ग्रंथातलं ज्ञान कळण्यासाठी कुठंतरी कुणाला तरी शरण जावं लागतं. कुणाला जावं लागतं? जसं आपण देवाची शरणागती करतो तसं ग्रंथातलं तत्वज्ञान आपल्याला कळण्यासाठी गुरूंची शरणागती करावी लागते. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. ज्ञानोबा तर बोलतात, ज्ञान मिळवायचंय ना, ज्ञान नावाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करायचा आहे तर सद्गुरूंच्या सेवेच्या दरवाजाशिवाय दुसरा पर्यायच नाही. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. ज्ञानाच्या मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी सेवेच्या दरवाजातून आतमध्ये जावं लागतं, सेवा करावी लागते, गुरु सेवा करावी, गुरूंच्या चरणाला नतमस्तक व्हावं आणि मग गुरूंना प्रश्न करावा, मग ते ज्ञान मिळतं. मी हा सगळा विचार कशासाठी सांगतोय ऐका. कारण उपनिषदामध्ये, शास्त्रामध्ये असे एक वचन आहे, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यै ते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनाः. ग्रंथांमधलं ज्ञान कुणाला प्राप्त होतं? ज्याची देवावर श्रद्धा आहे, देवावर भक्ती आहे त्याला होतं नाही. जशी देवावर भक्ती असावी तशी जर गुरूंवर भक्ती ठेवली तरच त्याला ज्ञान प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. आपल्या भक्तीचा विषय कोण असावा? आपल्या भक्तीचे विषय दोनच आहेत, एकतर देव किंवा दुसरे आहेत संत, किंवा ज्यांना आपण आज गुरु म्हणतोय. परंपरेचा विचार आहे म्हणून आपण आज त्यांना गुरु या नावाने संबोधतोय. एकतर देवाच्या संबंधाने भक्ती असावी किंवा दुसरी म्हणजेच संतांच्या म्हणजेच गुरुजींच्या संबंधाने भक्ती असावी. गुरु भक्ती तरी करावी किंवा देवभक्ती तरी करावी, बस. तिसरं भक्तीसाठी स्थान नाही, जीवाला आलंबनच शिल्लक नाही. या दोन पैकी भक्ती स्वीकारली पाहिजे. आणि मग ही भक्ती करत असताना का बरं भक्ती करावी? कारण या दोन स्थानांचा उद्गम साक्षात परमात्मा आहे. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची सेवा होय गुरु,
विठोबाचा कैसा प्रेमभाव. तुकोबाराय म्हणतायत काय, आपण देवाची भक्ती करतो किंवा आपण गुरूंची म्हणजे संतांची भक्ती करतो, करावी का बरं. दोन्ही तत्व, ज्याला आपण देव म्हणतो ते सुद्धा आणि ज्याला आपण गुरु म्हणतो ते सुद्धा, त्यांचा उद्गम कोण आहे तर त्यांचा उद्गम आमचा विठोबा आहे. विठोबापासूनच देवपणाही आहे आणि विठोबापासूनच गुरुपणाही आहे. अर्थात याचा अन्वय कसा करायचा हा स्वतंत्र विचार आहे. मला भावलेला एक अन्वय सांगतो. काय, या अभंगाकडे पाहत असताना तसं तर आम्ही नेहमी चिंतन करत असतो, संतांचं वाङ्मय इतकं व्यापक आणि इतकं विशाल आहे, त्याच्यात आपण जितका प्रवेश करू तितके त्याचे अनेक अनेक भाव आपल्याला सापडत राहतात. प्रत्येक वेळेस त्या अभंगाकडे पाहिलं का अभंग तोच आहे, वचनं तीच आहेत, अक्षर शब्द तेच आहेत, पण त्यातला आपल्याला काहीतरी नित्य नूतन भाव प्राप्त होतो. जसं गीतेचं वर्णन करत असताना झालं असं, एक दिवस भवानी माता अर्थात पार्वती माता भगवान शंकराला प्रश्न विचारते. हां, भवानी प्रश्न करी चमत्काराने प्रश्न करते. काय म्हणते, हे गीता तत्व आहे तरी काय, या गीतेमध्ये नक्की असं काय का तुम्ही पुन्हा पुन्हा गीता 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 या गीतेच्या श्लोकांचा वचनांचा उच्चार करत राहता. भगवान शंकराला प्रश्न विचारला तेव्हा भगवान शंकराने सांगितलं, देवी ऐक, तेथ हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हे या गीता तत्वामध्ये, या गीता वाङ्मयामध्ये नित्य नूतनता आहे. हे देवी, हे भवानी, जसं तुझं स्वरूप आज तू जितकी सुंदर दिसतेस ना, त्याच्यापेक्षा उद्या तुला पाहिलं तर अजून सुंदर वाटतेस, परवा पाहिल्यानंतर अधिक सौंदर्य आहे. व्यवहारातलं असं नाही महाराज, आज जे सुंदर वाटतं ते उद्या सुंदर वाटेलच याची गॅरंटी. हां, म्हणून पहा ना, ज्यांनी सुंदर म्हणून स्वीकारलं तेच नंतर नंतर बंदर म्हणून कंटाळतात. हा व्यवहाराचा नियम आहे. व्यवहारामध्ये सौंदर्याकडे आकर्षित होऊन आपण एखाद्याचा स्वीकार करतो, एखाद्याला आपलं म्हणून ग्रहण करतो, पण ते सौंदर्यही टिकत नाही आणि त्या सौंदर्याबद्दलची रुचीही टिकत नाही. हा व्यवहाराचा संसाराचा नियम आहे. पण परमार्थामध्ये, या शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्ये असं नाही. त्यात अजून सांगू, आमच्या संत वाङ्मयाची तर ही विशेषता आहे की संत वाङ्मयामध्ये नित्य नूतन भाव पाहायला मिळतो. म्हणून आपणही बोलतो आणि तुकोबार आदी संत सुद्धा बोलतातच ना, पण आपल्या बोलण्यात आणि त्यांच्या बोलण्यात जमीन आसमान इतकं अंतर आहे. आपलं बोलणं, आम्ही नेहमी सांगत असतो, चिंतन आपण ऐकले, आपलं बोलणं म्हणजेच अनंत वाचाळ, बरळती बरळ. ज्ञानोबाराय म्हणतात आपलं बोलणं म्हणजे बोलणं नाहीच, मग बरळणं. बरळणं कळतं ना तुम्हाला, बरळणं कधी बरळतो माणूस, झोपेत बरळतो, असा आपला एक भ्रम आहे. माणूस झोपेमध्ये बरळतो असा आपला काय भ्रम आहे. माणूस झोपेत कधीच बरळत नाही, मग माणूस स्वप्नात बरळतो. कधी बरळतो तो स्वप्नात आहे. आणि आमचे गुरुजी विनोदाने सांगायचे, गुलेबा सांगायचे, ते म्हणायचे, बुवा माणसाचं बरळणं दोन प्रकारचं आहे. काही माणसं झोपल्यानंतर स्वप्नात बरळतात आणि काही माणसं जागेपणी बरळतात. मग दोघांमधला फरक काय तर झोपेतलं बरळणं म्हणजे स्वप्नातलं बरळणं परवडलं, पण जागेपणातलं बरळणं परवडत नाही. कारण स्वप्नातला माणूस तोपर्यंतच बरळतो जोपर्यंत तो स्वप्नात आहे. स्वप्न संपलं म्हणजेच बरळणं संपलं. पण जागेपणात बरळायला लागला, मी अमकं केलं, मी तमकं केलं, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, माझ्यामुळं याचं झालं, माझ्यामुळं त्याचं झालं, हे बरळणं, झोपही संपली आणि जागही संपली, माणूस संपला तरी त्याचं बरळणं संपत नाही. हे आपलं बोलणं बोलण्यात जमाच नाही महाराज. आपलं बोलणं काय आहे, बरळणं आहे. पण संतांचं बोलणं किती विशेष आहे आणि किती महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे. तुकोबाराज बोलतायत, तुकोने घेतले मोतीये जैसे, ज्ञानोबारांची भाषा. संतांचं बोलणं म्हणजेच जसं काय तराजूच्या काट्यावर मोती मोजून घेतलेत, तराजूच्या काट्यावरती अगदी मौल्यवान वस्तू मोजून घ्यावी, तसं संतांचं बोलणं आहे. याच्याकरता आमच्या गुरुवारांच्या मुखातून ऐकलं एक फार छोटीशी गोष्ट आहे, विनोदाची आहे. एकदा भजन करा, विठ्ठला 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 विठ्ठला. संतांच्या बोलण्यात आणि आपल्या बोलण्यात काय फरक आहे बरं? फरक हा आहे, आमचे बुवा म्हणायचे, काय तुम्हाला सोनाराचं दुकान पाहिलं कधी? हां, सोनाराच्या दुकानात जर गेलात तर सोनाराच्या दुकानामध्ये सोनं मोजण्यासाठी एक काटा असतो, वजन काटा असतो ना. आपल्याला काय किलो 2 किलो घ्यायचा असेल तर तो काट्यावर ठेवतो आपल्याला देतो, बरोबर आहे ना? नाही का, सोन्याच्या दुकानात किलो 2 किलोचा काटा नसतो. मग हां, तो त्याच्यावरती किती किलो मोजलं जातं? ग्रॅममध्ये महाराज. ग्रॅम जास्तीत जास्त झालं तर तोळा, म्हणजे 10 ग्रॅमच्या पटीत खूप झालं. 10 ग्रॅम घेतले, 2 म्हणजेच एक तोळा घेतला, 2 तोळे घेतले, लईतले 5-10 तोळे घेतले तर शेंडीवरून पाणी गेलं. याच्यापेक्षा जास्त कोणी घेत नाही. म्हणून सोनाराच्या दुकानातला जो काटा आहे ना, त्या काट्यावर मोजण्याकरता जे
काही वजन असतं किंवा त्याचं जे परिमाण असतं ते परिमाण किलोत नसतं, ते पाव अर्धा याच्याने मोजलं जात नाही. मग ते ग्रॅम, अगदी ग्रॅममध्ये सुद्धा मिलीग्रॅम म्हणे मोजलं जातं. किती मोजलं जातं ते? मिलीग्रॅम. अगदी सोपं सांगू का, तुम्ही पाहिलं असेल सोनाराच्या दुकानात जर गेले ना, तो काटा असतो ना, त्या काट्याला चारी बाजूने काचेचं आच्छादन केलेलं असतं. का बरं? कारण गंमत अशी आहे, त्या काट्यावर माशी जरी बसली तरी त्याचं वजन लगेच कमी जास्त होतं. कोणाच्या दुकानातलं चाललं हे? सोनाराच्या. एक काटा आला लक्षात तुमच्या, ज्या काट्यावर माशी जरी बसली तरी त्याचं वजन काय होतं? कमी जास्त होतं. हा कोणाचा काटा आहे? सोनाराचा आहे. आता दुसरा एक काटा सांगायचा आहे तुम्हाला. आपल्या घरात अडगळीत पडलेलं साहित्य असेल तर दारावर येणाऱ्या माणसं आपण विकतो. कोणाला विकतो? भंगारवाल्याला. वा, तुम्हाला लवकर आठवलं. त्या भंगारवाल्याला आपण ते जे साहित्य विकतो ते विकण्याकरता भंगारवाला पण मोजून घेतो ना, आणि त्याच्याकडे पण काय असतो? काटा. मग तो ग्रॅमनी मोजतो का? मग तो किलोने. अजून तुम्हाला त्यातली गंमत सांगतो. पण पहा, भंगारवाल्याचा काटा कधी पण बारकाईने पाहायचा. त्याच्या काट्यावर मोजण्याकरता जे माप असतं ना, ते माप कधीच ग्रँटेड नसतं. मग त्याने 2-4 दगड पिशवीत बांधलेले असतात आणि तो ठेवतो म्हणतो हे 5 किलो. त्याला विचारायचं नाही, आपण मोजून बघायचं नाही. बरोबर? मग या काट्यावर माशी बसली, माशी काय मारा अख्खा माणूस बसला तरी फरक पडत नाही, एवढा मोठा तो काटा. आता मला सांगायचं आहे, पहिला काटा कोणता पाहिला आपण? सोनाराचा काटा. आणि दुसरा कोणाचा आहे? भंगारवाल्याचा. मला सिद्धांताकडे यायचंय. विठाला विठाला काय मी आपल्याला सांगत होतो, संतही बोलतात आणि आपण सुद्धा काय करतो? बोलतो. पण लक्षात ठेवा, संतांचं बोलणं म्हणजेच सोनाराच्या काट्याने मोजून घेणं. संतांचं बोलणं म्हणजेच काय आहे? सोनाराच्या काट्याने मोजणं आहे. आणि आपलं बोलणं आता आपल्यालाच आपण भंगार म्हणून घ्यायचं. याच्यापेक्षा अजून काय भंगार पाहिजे? विठाला विठाला. कदाचित भंगारवाला आडगळीतलं साहित्य घेईल, पण आपलं बोलणं घेईल का नाही माहित नाही मला. तो म्हणन याच्यापेक्षा तुमचं तुम्ही तिकडे बोलत बसा, आम्हाला नको. आमच्या बोलण्याला सगळेच कंटाळतात. आमचं बोलणं कुणीही ऐकून घेत नाही. पण संतांचं बोलणं असं आहे, ज्या बोलण्यात एका एका अभंगात, एका एका चरणात, एका एका शब्दात, नवे नवे एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. महाराज म्हणतात, आमच्या एका एका अक्षरात, एका एका वर्णामध्ये आमचा भगवान परमात्मा बसलेला आहे. असं तोलून मोजून घेतलेलं संतांचं बोलणं असतं. आज तुकोबाराय जे बोलतायत ना, तुकोबाराय असं बोलतायत, आपणची देव होय गुरु. देव गुरु होय, याचा अन्वय कसा करावा याच्याकरता मी सांगत होतो. भाषा आपली फार गोड आहे, मराठी भाषा आहे ना, फार फार मजेदार आहे. फक्त तिचा शिकून आनंद घेतला पाहिजे. आता काय होतंय, आम्ही गोड आहे असं म्हटल्यानंतर लोकांना फार आवडतं, पण ज्यांना आवडतं असं चेहऱ्यावरून दिसतं ना, त्यांची पोरं इंग्लिश मिडियमला असतात. ही शोकांतिका आहे. आणि परत मराठी पाट्यांसाठी आपणच भांडायचं. याचाही विचार व्हायला पाहिजे. म्हणजेच भांडू नये असं आमचं अजिबात मत नाही. उलट त्याचा आपण स्वाभिमान धरला पाहिजे. त्याच्यासाठी आपणच भांडलं पाहिजे, कारण ती आपली मातृभाषा आहे. आपल्या आईसाठी आपण भांडलं पाहिजे, पण आईला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आपणच घेतली पाहिजे. विठाला विठाला तुकोबारायांचं बोलणं हे इतकं व्यापक आहे, इतकं विस्तृत आहे. तुकोबाराय फक्त म्हणतात आपणची देव होय गुरु, पण याचा अन्वय कसा करावा? तर मला असं वाटतो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. तुकोबाराय म्हणतात, हा जो माझा विठोबा आहे ना, या विठोबाचा प्रेमभाव कसा आहे? आपणची देव होय गुरु, म्हणजे देव स्वतः आपण काय होतो? गुरु होतो. हा आपण नेहमी ऐकतो, पण मला असं वाटतंय की विठोबा असा आहे की तोच स्वतः आपणची देव होय आणि तोच स्वतः आपणची गुरु होय. प्रसंग पडला, अपेक्षा असेल तर विठोबाच देवही होतो, आणि प्रसंग पडला, अपेक्षा असेल, गरज असेल तर विठोबा स्वतः गुरु सुद्धा होतो. आपण ठरवायचंय, आपण भक्त झालो तर तो देव होणार, आणि आपण शिष्य झालो तर तो गुरु होणार आहे. विठाला फक्त एवढं नक्की पाहिजे, आपण एकतर भक्त तरी व्हावं किंवा एकतर शिष्य तरी व्हावं. आता आपण काय होतोय याच त्याने ठरवा. आपण स्वतःला बाकी सगळं ठरवू किंवा सगळं होऊ, पण या 2 परिमाणात मोजत नाही, कारण हे दोन्ही परिमाणं लघुत्वाची आहेत. लहानपण घ्यावं लागतं. भक्त झाला तरी देवापुढं वाकावं लागतं, आणि शिष्य झाला तरी गुरु पुढं वाकावं वाटतं. आपल्याला वाकावं वाटतं का? आम्ही नेहमी चिंतन करतो. आमचं म्हणणं, आमचा सिद्धांत हाच, मोडेल पण
हा मग वाकणार नाही तर तुला देवही भेटणार नाही, तुला गुरुही भेटणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, हो आमचा विठोबा इतक्या प्रेमभावाने प्रतिसाद देणारा आहे, तो गरज पडली तर देवही होतो आणि गरज पडली तर गुरुही होतो. पण का होतो? प्रेमभावासाठी होतो. कशासाठी होतोय तो? प्रेमभावासाठी होतो. त्याच्यामध्ये असणारा प्रेमभाव आहे. अर्थात त्याच्या ठिकाणी प्रेमभाव आहे म्हणजेच त्याला प्रेमाची अपेक्षा आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव कुणासाठी भक्त देव होतो आणि कुणासाठी गुरु होतो? जो देवाला प्रेम देतो त्या प्रेमाच्या भावाला पाहून देव गुरु किंवा देव होतो. हा विचार आहे. मग देवाला प्रेम द्यावं लागतं. कुणाला प्रश्न पडेल, महाराज देवाला प्रेम द्यावं लागतं का बरं? त्याचं कारण आहे, माणसाला कुणालाही देत असताना ते द्यावं ज्याच्याकडं ते नाही. ज्याच्याकडं जे नाही ते त्याला द्यावं तर त्याला किंमत आहे. ज्याच्याकडं अगोदरच आहे. समुद्रावर पाऊस पडला, उपयोग आहे का? नाही. समुद्रावर पाऊस पडला काय उपयोग नाही, आणि मुंबईत पडला तरी उपयोग नाही. पण पडतो जास्त कुठं? हा गावाकडे येऊन पहा, शेतकरी अजून वाट पाहतात. अख्खा पावसाळा गेला, हिवाळा संपत आला, पण काहीच्या शेतात अजून पाऊस पडलेला नाही. आणि मुंबईची कधी तुंबई होते कळत नाही. आहे ना गंमत? ही अडचण अशीच आहे. समुद्रावर वर्षाव केला तर त्याचा उपयोग होत नाही. मी का सांगतोय? भगवान परमात्मा देवही होतोय, भगवान परमात्मा गुरुही होतोय, पण प्रेमभावासाठी होतोय. का बरं? कारण त्याच्याजवळ प्रेम नाही. तो प्रेमाचा भुकेलेला आहे. कारण सांगितले, हाची दुष्काळ तयाला. त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे. देवाला काय आवडतं? देवाला दुसरं तिसरं काहीच आवडत नाही. भक्ताच्या अंतःकरणातलं प्रेम आवडतं. विठ्ठल देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे महाराज, दुसरं काहीही लागत नाही. आणि या प्रेम शब्दाचा विचार करत असताना प्रेम कशाला म्हणावं हेही थोडंसं आपण पाहिलं पाहिजे. विठ्ठल हा प्रेम शब्द आपण नेहमी ऐकत असतो ना. प्रेम 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 म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय? आता त्याचं बरंच चिंतन मला वाटतंय आपल्या संप्रदायांपेक्षा असांप्रदायिकांनी जास्त चिंतन केलंय. कशाचं? प्रेमाचं. हो, आता हा प्रेम शब्द नाही असा माणूसच पाहायला भेटणार नाही. पण खरं सांगू का, प्रेमाचा विचार साकल्याने व्हायला पाहिजे. प्रेमाचा विचार कसा व्हायला पाहिजे? साकल्याने व्हायला पाहिजे. फक्त एक आमच्या गुरुवर्य संतवीर बंडाता त्यांच्या मुखातलं एक वाक्य सांगतो. ते नेहमी म्हणत असतात, बा प्रेम, त्या प्रेमाला तुम्ही इंग्रजीमध्ये काय म्हणतात? लव. हा, LOVE, लव ना. आता हा शब्द कुणी कोणासाठी उच्चारायचा, का उच्चारायचा, कसा उच्चारायचा, हा जास्त त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. पण हे प्रेम कसं असावं? आमचे गुरुवर्य तात्या सांगत असतात, लव इज नॉट अकॉर्डिंग टू बॉडी. मग लव इज अकॉर्डिंग टू सोल. सोल नाम आत्मा. हा, शरीराच्या संबंधाने असेल तर त्याला आम्ही प्रेम म्हणत नाही, तो काम आहे, तो स्वार्थ आहे. आत्म्याच्या संबंधाने केलं जात असेल तर त्यालाच प्रेम म्हणावं. विठ्ठल काय प्रेमाचं स्वरूप आहे? प्रेमाचं स्वरूप हे आहे की प्रेम करत असताना ते शरीराकडे पाहून होऊ नये. प्रेम करत असताना ते गुणाकडे पाहून होऊ नये. प्रेम करत असताना प्रेम त्याच्या संपत्तीकडं, त्याच्या काही जो बॅकग्राऊंड आहे याच्याकडे पाहून होऊच नाही. मग प्रेम कशाकडे पाहून व्हावं? त्याच्या स्वरूपाकडे पाहून व्हावं. अगदी सोपं सांगतो, संस्कृत भाषेतले शब्द आहेत. सनिमित्त आकर्षण असेल तर तो काम आहे, आणि निर्निमित्त आकर्षण असेल तर त्याला प्रेम म्हणतात. विठ्ठल मला एखादी वस्तू आवडते किंवा मिळावी वाटते, त्याच्या मग काहीतरी हेतू असतो, निमित्त असतं. पण निमित्ताशिवाय एखाद्याबद्दल आकर्षण वाटत असेल तर त्याला प्रेम म्हणावं. भगवान परमात्मा आपल्याला का आवडावा? त्याच्यापासून सुख मिळावं म्हणून नाही, त्याच्यापासून काही पदार्थ मिळावेत म्हणून नाही, त्याच्यापासून कोणती वस्तू मिळावी म्हणून नाही. मग भगवान परमात्मा आवडावा याच्याकरता निमित्ताची अपेक्षाच नाही, निर्निमित्त त्याचं आकर्षण व्हावं. आणि असं जर असेल तर ते देवाबद्दलचं प्रेम आहे. विठ्ठल आमचे गुरुजी सांगायचे, देवावर प्रेम करावं, देवाची भक्ती करावी, पण ती आपल्यासाठी करू नये. कोणासाठी करू नये? आपल्यासाठी करू नये. मग देवाची भक्ती देवासाठी करणं म्हणजे प्रेम आहे, आणि देवाची भक्ती आपल्यासाठी करणं म्हणजे स्वार्थ आहे. विठ्ठल
आता आमचा विचार आहे, आम्हाला पहिल्यांदा सत्यनारायणाची पूजा करायची म्हटलं तर तिथं स्वार्थ पहिल्यांदा आडवा येतो. सत्यनारायणाची पूजा आता हे काय मी सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही सगळे जवळजवळ संसारी आहात एखादा विकल्प सोडला तर. बरोबर, गृहस्थाश्रमाचा परिचय आहे आणि गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ती सत्यनारायणाची पूजा असते. त्या सत्यनारायणाच्या पूजेवर बसल्यावर पूजेच्या सुरुवातीलाच ते ब्राह्मण म्हणतात हातावर पाणी घ्या, आणि मी म्हणतो तसं मागं म्हणा, आणि मग ते काय काय म्हणायला होतात हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपदानां चतुष्पदानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य धन संपत्ती सुख स्थैर्य वृद्ध्यर्थम इदं सत्यनारायण पूजनम अहम करिष्ये. हे सगळं केलं जातं. हा सगळा स्वार्थ नाही तर काय, मला क्षेम मिळावं, मला स्थैर्य मिळावं, मला आरोग्य मिळावं, मला आयुष्य मिळावं, याच्याकरता पूजा कुणाची? सत्य पूजा त्याची, आणि मिळावं मला. अरे बघ, मग त्या पूजेचा परिणाम जर त्याच्यासाठी नसेल तर त्याला प्रेम कसं म्हणता? म्हणजेच तुम्ही मालकाच्या दारात गेले आणि त्याची चाकरी करायची आणि मग पगार मागायचा, तसंच तुम्ही देवाचा जमूर करताय. मग देवाला आपला देव म्हणण्यामध्ये स्वार्थ काय राहिला? किंवा देवाला आपला देव म्हणण्यामध्ये परमार्थाचा लाग आला कुठं? परमार्थ त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये मिळवणारा आणि देणारा या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद दिसत नाही. उलट जो देणारा आहे आणि जो मिळवणारा आहे यांच्यात अभेद असून सुद्धा केवळ प्रेम सुखासाठी केला जातो, त्याला म्हणतात परमार्थ. विस्ताराची भाषा आहे, जास्त सिद्धांतात किंवा अवघडात न जाता फक्त एक प्रमाण सांगतो. अभेदुनी भेद राखीला अंगी वाढावया जगी प्रेमसुख. तुकोबाराय म्हणतात, जगामध्ये प्रेमसुखाची वृद्धी होण्याकरता एकच देव स्वतः देवही होतो आणि स्वतः भक्तही होतो. गुरुरूपाने संत रूपाने येतो तोच आहे. नाहीतर देव आणि संत याच्यामध्ये फरक आहे का? नाही ना. देवते संत, देवा आणि भक्त दुजा नाही विचार. जो देव आहे तोच गुरु आहे, तोच संत आहे. मग असं असताना त्याने दोन रूप घेतली आणि दोन वेगवेगळ्या भूमिका निभावल्या. अगदी उदाहरण सांगतो मी तुम्हाला. काय उदाहरण आहे? पहा ना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्जुन आहे, भक्तवरी अर्जुन माहिती आहे सगळ्यांना. पांडवांमध्ये अर्जुनाचा क्रमांक आहे. तर हा पांडव आहे, त्या पांडवांमध्ये अर्जुनाचा जो विचार आहे, अर्जुनाच्यासाठी देव कोण झाला, अर्थात कृष्ण कोण झाला याचा विचार करा. अर्जुनासाठी कृष्ण कधी देवही होतो आणि अर्जुनासाठी कृष्ण कधी गुरु सुद्धा होतो. बरोबर आहे, त्याची नोकरी केली हा तर फार स्वतंत्र प्रश्न आहे. पण अर्जुनासाठी देवही होतो आणि अर्जुनासाठी गुरुही होतो ना, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. मी दोनच प्रमाणे सांगेल ज्याच्यामध्ये आपल्याला हे पटेल की अर्जुनासाठी देवाने देवपणाही निभावला. कृष्णच अर्जुनासाठी देवही झाला आणि कृष्णच अर्जुनासाठी गुरु सुद्धा झाला. आता गुरु कुठं झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. कुरुक्षेत्रावर त्या रण मैदानावर अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, मी कसं युद्ध करावं. आणि मग अर्जुन थोडासा रागावला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतोय, देवा मला युद्ध करायचं नाही. आता फार विस्ताराचा विचार आहे म्हणून मी सुरुवातीलाच बोललो, हे ग्रंथ आहेत ना, हे ग्रंथ फक्त ऐकण्यापुरते किंवा टाइमपास म्हणून ऐकण्यापुरते उदाहरणापुरते नाहीत. हे ग्रंथ आपलं जीवन जगण्यासाठी आहेत. गीता आपल्याला भूमिकेसह माहिती असली पाहिजे. आज अशी अडचण आहे, आम्हाला गीतेची भूमिकाच कळत नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणतो देवाचं म्हणजेच कृष्णाचं आणि अर्जुनाचं बोलणं म्हणजे काय गीता. पण कृष्ण का बोलतो आणि अर्जुनाला बोलण्याची गरज का आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला गीता म्हणजे काय याचं ज्ञान निश्चित होणार नाही. विठ्ठल ज्या अर्जुनाला कदापिही मोह होणं शक्य नाही त्याला मोह होतोय. जो अर्जुन कधी शोकामध्ये बुडणं शक्य नाही त्या अर्जुनाला शोक निर्माण होतोय. अजून पुढचं बोलू, अर्जुनाला मोह होतो, अर्जुनाला शोक होतो, चुकीचं आहे. मग देव अर्जुनाला मोहात पाडतोय. देव अर्जुनाकडे शोक निर्माण करून घेतोय. कसं मी तुम्हाला उदाहरण सांगेन. काय झालं होतं, गीतेच्या प्रारंभालाच म्हणजेच युद्ध सुरू होत होतं महाभारताचं त्या रणमैदानावर. आणि युद्ध सुरू होत असताना प्रसंग असा घडला, दोन्ही सैन्यांच्या मध्ये काही मोकळी जागा असते ना. आता युद्ध सुरू करायचं आहे, रणशिंग फुंकलं गेलं आणि मग रणशिंग फुंकल्यानंतर प्रत्येकाने आपला आपला शंख वाजवलाय. आत्ता फक्त हल्ला म्हणायचं आहे किंवा घोषणा करायची आहे आणि युद्धाला सुरुवात करायची आहे. इतक्यात अर्जुनाच्या मनात इच्छा निर्माण झाली, देवा हे कृष्णा मला पाहायचं आहे. काय पाहायचं आहे? मला कुणाबरोबर युद्ध करायचं हे पाहायचंय. कैर्मया सहयोद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे मया सह कैहि योद्धव्यम. मला कुणाबरोबर युद्ध करायचंय हे मला पाहायचंय.
असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जी युक्ती केली ना ती फार महत्त्वाची आहे महाराज. अर्जुनाला शोक झाला नाही, देवाने करविला. का सांगतोय मी, ऐका बारकाईने. अर्जुनाने सांगितलं मला कोणाबरोबर युद्ध करायचं हे दाखव, दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ ने, आणि मग मला ते सैन्य बघू दे कोणाबरोबर युद्ध करायचंय, कोण आहे विरोधक हे दाखव. म्हटल्यानंतर देवाने रथ न्यायला पाहिजे होता दुर्योधनाच्या पुढं, देवाने रथ न्यायला पाहिजे होता दुःशासनाच्या पुढं, देवाने रथ न्यायला पाहिजे होता जास्तीत जास्त कर्णाच्या पुढं. कारण दुर्योधनाला पाहिलं असतं तर अर्जुनाच्या मनात आलं असतं यानेच माझं राज्य 13 वर्ष बळकावलंय, आम्हाला वनवासात राहायला लावलंय, आम्हाला 1 वर्ष अज्ञातवासात लपून छपून काढावं लागलंय, याच्यामुळे केलं पाहिजे युद्ध. दुःशासनाच्या पुढे जर नेलं असतं तर अर्जुनाच्या मनात आलं असतं याने माझ्या धर्मपत्नीला भर समेमध्ये विवस्त्र करण्याचा प्रयत्न केलाय, याला मारलंच पाहिजे असं अर्जुनाच्या मनात आलं असतं आणि अर्जुनाने लगेच बाण काढला असता. पण देवाने युद्धभूमीवर रथ कुठं नेला, ऐका. भीष्म द्रोण प्रमुखतस सर्वेशांच महीक्षितां उवाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनीती. तिथं म्हणतोय हे पार्थ पश्येतान कुरुनीती, या कुरूंची कौरवांची नीती पहा. कोण म्हणतोय, देव म्हणतोय. आणि दाखवलंय कोण, भीष्माचार्य दाखवले, दाखवलं कोण, कृपाचार्य दाखवले, दाखवलं कोण, द्रोणाचार्य दाखवले. भगवान परमात्म्याने भीष्माचार्य दाखवले आणि मग अर्जुनाच्या समोर चित्रपटच आला असेल, यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय. हो, हे आपले पितामह आहेत, यांच्यामुळे आपलं कुळ जिवंत आहे, यांच्यामुळे आपण जन्माला आलोय. जर यांनी त्या अंबिकेला अंबालिकेला आणलं नसतं, कदाचित बापासाठी स्वतःच्या तारुण्याचा आणि स्वतःच्या गार्हस्थ्याचा त्याग करून ब्रह्मचर्य स्वीकारलं नसतं तर आपण कदाचित जन्मालाच आलो नसतो. हे अर्जुनाला माहिती आहे. त्या भीष्माचार्यांच्या समोर रथ उभा केलाय, कृपाचार्यांच्या समोर रथ उभा केलाय. जे कृपाचार्य मला लहानापासून आतापर्यंत मार्गदर्शन करत आले, द्रोणाचार्यांच्या समोर रथ उभा केलाय. जे द्रोणाचार्य अर्जुनाला दिसतंय मी पार्थ द्रोणाचा केला, मला पार्थ म्हणून धनुर्धर म्हणून जो बनलो असेल मी, ते कुणामुळे आहे तर या द्रोणाचार्यांच्यामुळे आहे. त्यांच्या पुढे रथ आणून उभा केला. का नाही बरं अर्जुनाला शोक होणार, म्हणून मी जाणीवपूर्वक बोललो की अर्जुनाला शोक झाला नाही. मग देवाने करविला, देवाने करविला. कारण देवाला तिथं स्वतःकडे गुरुत्व घ्यायचं होतं, अर्जुनाला शिष्य बनवायचं होतं. आणि अर्जुनम निमित्ती कृत्य निमित्त मात्र भवसव्य साचिन, म्हणून अर्जुनाला सांगायचं होतं अर्जुना तू निमित्त हो, मला तुला निमित्त करायचंय आणि सगळ्या जगाला शिष्य बनवून मार्गदर्शन करायचंय, अर्थात मला गुरु व्हायचंय. विठ्ठला अर्जुनासाठी भगवान परमात्मा इथं गुरु होत आहेत एक, आणि अर्जुनासाठी या पांडवांसाठी देवाने देवपणही स्वीकारलं. तो कृष्णच देव झाला. अगदी अनेक प्रमाण आहेत, मी सांगत नाही, विस्तार करत नाही. अर्जुनाची घोडी देवाने धुणं, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, आपला देवपणा त्याने तिथं लघुत्वाने स्वीकारला आणि त्याला सांगितलं देव म्हणून मी काय काय करू शकतो, काय काय करू शकतो. अर्जुनाची घोडी धुतली, यात नवल नाही. अर्जुनाला त्या गीतेच्याच 11व्या अध्यायामध्ये अशी इच्छा निर्माण झाली होती, देवा एवढ्या विभूतींनी व्यापक असणारा तू, एवढ्या विभूतींनी प्रगट असणारा तू, नक्की तुझं ते रूप काय आहे, ते तुझं विश्वरूप मला पाहायचंय. देवाने ते विश्वरूप अर्जुनाला दाखवलं, आपला देवपणा दाखवला. म्हणून त्याच अर्जुनासाठी देव गुरुही झाला आणि तोच कृष्ण अर्जुनासाठी देवही झाला. अर्जुनासाठीच काय महाराज, पांडवांसाठी तो कधी कधी आपण देव होतो. कुठं, द्रोणाचार्य आपल्या दुर्योधनाच्या दरबारात शिष्टाई करण्याकरता भगवान परमात्मा गेले होते ना, त्यावेळेस त्या शिष्टाईमध्ये अर्जुनाची पांडवांची बाजू घेऊन भगवान परमात्मा गेले, नेहमीचा विचार आहे. आणि मग भगवंताने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना हे बघ तुमचं द्यूत संपलं, त्या द्यूतामध्ये 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवांसाठी ठरला होता. पांडवांनी 12 वर्ष वनवासही भोगलाय, 1 वर्ष त्या अज्ञातवासात सुद्धा राहिलेत. आता पांडवांचं राज्य आहे, सत्ता त्यांचं त्यांना दिला पाहिजे. दुर्योधनाने स्पष्ट नकार दिला. दुर्योधनाने नकार दिला. असे महाराज काय, ही आडमुठी माणसं असतात ना, किंवा आसुरी प्रवृत्तीची माणसं असतात ना, ही राक्षसी माणसं, हे कुणालाच कधी तमा बाळगत नाहीत, कुणालाच घाबरत नाही. आणि हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. शहाणी माणसं कुणालाही घाबरतात, शहाणी माणसं कुणालाही घाबरतात, पण जे आडमुठ असतात ना ते कुणालाच घाबरत नाही. मला वाटतं ते कुणाला घाबरत नाही म्हणूनच आडमुठ असतात. बरोबर आहे ना, त्यांचं न घाबरणं हेच त्यांचं बळ आहे, हीच त्यांची ताकद आहे. दुर्योधन न घाबरता म्हणतोय कृष्णा त्या पांडवांना मी राज्य देणार नाही. देव इतका नम्रतेने वागतोय महाराज. तिथे गेल्यानंतर देव त्या दुर्योधनाला म्हणतोय
भगवान परमात्मा म्हणतायत, कृष्ण म्हणतोय दुर्योधना ठीक आहे, तुला त्यांचं राज्य सगळं द्यायचं नाही ना, मग माझ्या पांडवांना फक्त 5च गावं दे. म्हणजे गुरुवर तात्या सांगत असतात 5 गावं म्हणजेच दिल्ली, कलकत्ता, परत मुंबई, पुणे, बेंगलोर एवढे 5च गावं दे म्हटले. बाकीचा सगळा देश तुलाच राहू दे. आता हे 5 गावं त्यांनी कोणती माहिती मला माहित नाही, पण ते महाभारतात त्याचाही विचार आलेला आहे. आता त्या गावांची नावं स्वतंत्र आहेत, कारण आताची गावांची नावं तेव्हाची गावांची नावं भिन्न आहे. म्हणून आता ज्याला आपण पानिपत म्हणतो ना ते एक मागितलं होतं, जे दिल्ली म्हणतो ना आपण तेही मागितलं होतं. हे 5 गाव आहेत. माझ्या पांडवांना फक्त 5 जणांना 5 गावं दे, दुसरं सगळं राज्य तुला राहू दे. दुर्योधन इतका निष्ठुर आहे. तो दुर्योधन भगवंताला म्हणतोय, कृष्णा ऐक, सूच्यग्रम नैव दास्यामी विना युद्धेन केशव. हे कृष्णा, तुझ्या पांडवांना मी गाव राज्य हे देणं तर शक्य नाही, मग सुईच्या अग्रावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. इतका निष्ठुर आहे, निर्दय आहे. तो म्हणतोय जर त्यांना माहीत पाहिजे असेल ना तर त्यांना युद्धच करावं लागेल. बघ कृष्णा, युद्धाशिवाय सुईच्या अग्रावर बसेल एवढी जागा सुद्धा देणार नाही. आणि मग याच्यानंतर भगवान परमात्मा थोडेसे रागावलेत. भगवान परमात्मा, दुर्योधना तुला कळलं पाहिजे तू जे वागतोय ना ते अधर्माचं आहे. निदान आपण अधर्माने वागतो हे तरी कळलं पाहिजे, आपण चुकीचं वागतो हे तरी कळलं पाहिजे. आपण जे वागतोय ते चुकीचं आहे, ज्याचा इतरांना समाजाला त्रास होतोय, इतरांना पीडा होते हे कळलं तर त्यात सुधारणा होणं शक्य आहे. बऱ्याच वेळेला अडचण अशी असते आपली चूक मान्य होत नाही म्हणून चुकीत सुधारणा होत नाही. म्हणून शहाण्या माणसाने हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे, काय आपली चूक मान्य करता आली पाहिजे. आमच्या तुकोबारायांची वृत्ती इतकी उदार आहे महाराज. तुकोबारा हे सुद्धा स्वतः करून शिकवतात. माझे मज कळो येती अवगुण. तुकोबारायांनी म्हणावं, मला माझे अवगुण कळतात, आपले अवगुण कळावेत आणि ते माणसाने मान्य करावे. लक्षात ठेवा, अवगुण कळाले आणि ते मान्य केले तरच सुधारण्याची शक्यता आहे. आणि जर मान्य केले नाही तर मग सुधारण्याची शक्यता नाही, अजून बिघडणार. फक्त बिघडणार नाही, बिघडवणार सुद्धा. विठ्ठल 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 विठ्ठल. दुर्योधन स्पष्टपणे नकार देतोय. भगवान रागावले आणि रागाच्या भरात भगवान परमात्मा त्या दुर्योधनाला म्हणताय, दुर्योधना तू कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, कळतोय का? दुर्योधनाच्या मनात काय राग होता महाराज माहित नाही, कारण दुर्योधनाला देवाने अगोदरच नकार दिला होता पाहुणचार घ्यायला. दुर्योधनाने देवाचा पाहुणचार केला होता आल्या आल्या, पण देवाने दुर्योधनाच्या घरचं पाणीही घेतलं नाही. सांगितलं, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. विदुरा घरच्या जाऊन केळीची सालं खाली महाराज. पण दुर्योधनाचं राजभोग स्वीकारले नाही, त्याचा राग होताच. म्हणून दुर्योधनाने सेवकांना सांगितलं, अरे त्या पांडवांचं नंतर बघू, मग या कृष्णाला अगोदर बांधून टाका. हा आहे कारण द्वारकेचा राणा पांडवा घरी ना, हा आहे म्हणून पांडवांची चलतीये, यालाच बांधून टाका आणि मग बघू पांडवांचं काय करायचं ते. म्हणून दुर्योधनाने पांडवांना बांधण्यासाठी सेवकांना आज्ञा केली आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपलं विश्वरूप दाखवलं. आणि तिथं फक्त विश्वरूप दाखवलं नाही महाराज, त्यावेळेला त्या भगवंताला बांधायला कौरवांचे सैनिक निघाले आणि भगवंताचं ते विश्वरूप पाहिलं. आणि मग भीष्माचार्यांच्या लक्षात आलं, आता जर हा दुर्योधन जर याला त्रास द्यायला लागला ना, पुढचं महाभारत लांब, इथंच दुर्योधनाचा काटा निघल. भीष्माचार्यांनी त्याला आवरलं म्हणून तिथं तो जगला. मी का सांगतोय, भगवंताने इथं विश्वरूप दाखवलं म्हणजेच आपला देवपणा सिद्ध केला. आपणची देव होय, स्वतः देव झाला. कुणासाठी? आपल्या भक्तांसाठी, पांडवांसाठी. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा देव स्वतः देवपणाही स्वीकारतो आणि स्वतः गुरुपणाही स्वीकारतो. का? प्रेमासाठी म्हणून. पण या प्रेमाचं स्वरूप काय इथंच पाहायला मिळतंय. तुकोबाराय म्हणतात, या प्रेमाचं स्वरूप असं आहे महाराज. काय होतं माहितीये का? सोपा विचार सांगतो पहा. व्यवहारामध्ये एखाद्याने आपण जर एखाद्याला काही दिलं तर त्याच्या मोबदल्यात आपला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा असते ना, तसंच आहे. सादाला प्रतिसादाची अपेक्षा असते. साध दिला तर त्याला प्रतिसादाची अपेक्षा असते. कोणीही पण विचार करतं, मी जर एखाद्यावर प्रेम करत असेल तर त्याने माझ्यावर प्रेम करावं, हा विचार आहे. मी जर एखाद्याला मदत करत असेल तर त्यांनी मला मदत करावी. मी जर एखाद्याची गरज भागवत असेल तर त्यांनी माझी गरज भागवावी, ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण देवाची थोडीशी भूमिका वेगळी आहे. देवाचं असं आहे महाराज, देवाला असं वाटतं मी सर्वांवर प्रेम करील, मी प्रत्येकावर प्रेम करील, पण प्रत्येकाने काय केलं पाहिजे? माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. अजून ऐका बरं, देवाची गंमत अशी आहे, देव आपल्यावर प्रेम करतो, आपण त्याच्यावर प्रेम केलं तर. मला सूक्ष्मता सांगायची आहे. देवाची इच्छा आहे प्रत्येकाने माझ्यावर प्रेम करावं, प्रत्येकाने माझ्यावर प्रेम करावं. पण अजून बारीक आहे का, देवाची इच्छा आहे प्रत्येकाने माझ्यावरच प्रेम करावं. ऐकताय ना आपण? देवाची इच्छा काय? प्रत्येकाने माझ्यावर प्रेम करावं, पण एवढ्यावर भागत नाही. देवाची इच्छा काय? प्रत्येकाने प्रेम करावं, पण
माझ्यावरच करावं. देवाला दुसऱ्या कुणावरही प्रेम केलेलं आवडत नाही, हे चांगलं लक्षात ठेवायचं. विठोबाचा प्रेमभाव याच्यासाठी आहे, कशासाठी? तो देवही होतो आणि तो गुरुही होतो, पण कुणासाठी? जो फक्त देवावरच प्रेम करतो त्याच्यासाठी होतो. विठाला 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 विठाला. म्हणून या अभंगातला मला अत्यंत महत्त्वाचा वाटणारा आणि आपल्यासाठी गरजेचा असणारा शब्द कोणता असं जर विचारला ना, मी एवढाच सांगेल. या अभंगातला सुरुवातीचा पहिला शब्द आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. तुकोबारा एवढं म्हटलं तरी झालं असतं ना, विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, एवढं भागलं नाही. मग तो विठोबा कोण आहे म्हटले? माझा आहे. हा विठोबा माझा म्हणणं हे परमार्थाचं वर्म आहे, लक्षात ठेवा. देव आपल्यासाठी देवही होईल, देव आपल्यासाठी गुरुही होईल, पण त्याच्यासाठी आपण देवाला काय म्हटलं पाहिजे? माझा म्हटलं पाहिजे. आणि हा देव माझा आहे एवढं नव्हे, देवच माझा आहे. देवाशिवाय माझं दुसरं कोणीही नाही. सोपं बोलू, देवाशी आपण आपलेपणाचा संबंध जोडला पाहिजे. जोपर्यंत माझेपणाचा संबंध देवाशी जोडला जात नाही ना, तोपर्यंत देव आपल्यासाठी देवही नाही आणि देव आपल्यासाठी गुरुही नाही. विठाला संबंध जोडा ना. व्यवहारामध्ये माणसाला नको तिथं नको तसले संबंध जोडायला जमतात. आता या संबंधांचे पुन्हा दोन प्रकार आहेत, विस्तार करत नाही. संबंधाचे दोन प्रकार, उगाच वाईट वाटून नका घेऊ, पण सोपं बोलतो. एक नीतीने घडलेला संबंध आणि एक अनितीने घडलेला संबंध. म्हणजे हे शब्द पटणार नाहीत, पण तुम्हाला जर अजून सोपं सांगितलं तर पटेल. एक नैतिक संबंध आहे आणि दुसरा, ऐकताय ना, एक संबंध आहे तो नैतिक आहे आणि दुसरा आहे तो अनैतिक संबंध आहे. माणसाने संबंध जोडताना अनैतिक जोडावा का नैतिक जोडावा? संबंध कसा असला पाहिजे? नैतिक असला पाहिजे, नीतीला धरून असला पाहिजे. काय होतं, काही शब्दच आपल्याला ऐकायला आवडत नाही म्हणून मी अनैतिक शब्द उच्चारत नव्हतो. कारण काही शब्द असे असतात त्याचा अर्थ काही जास्त अवघड नसतो, पण ते शब्द माणसाच्या कानाला सहन होत नाही. शब्दांची गंमत असे पहा. काय होतं, मी सोपं बोलतो पहा. एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला जर म्हटलं, हे बघ हे काम काय तुझ्याच्याने होणार नाही, तर त्याला काही वाटत नाही. पण त्याला जर म्हटलं ना, हे काम करण्यासाठी तू नालायक आहेस, मग त्याला सहन होतं का? तुला जमणार नाही म्हणजे तू नालायक आहे हे सिद्धच म्हटलं ना, पण तुला जमणार नाही असं म्हटलं तर त्याला सहन होतं. पण तू हे करू शकत नाहीस, तुझी पात्रता नाही, तुझी योग्यता नाही, तुला जमणार नाही हे सगळं सहन करील, पण तू नालायक आहेस हे मात्र सहन करणार नाही. एखाद्या शब्दाबद्दलच आपली भावना तशी बनलेली आहे. म्हणून मी बोलत होतो, संबंध दोन प्रकारचे, एक आहे नैतिक आणि दुसरा आहे अनैतिक. कोणताही संबंध असू द्या, व्यवहारातले कोणतेही संबंध उपयोगाचे नाहीत. व्यवहारातला नैतिक संबंधही चांगला नाही आणि व्यवहारातला अनैतिक संबंधही चांगला नाही. पण लक्षात ठेवा, मला आपल्याला हे सांगायचं आहे की परमार्थामध्ये आल्यानंतर विठोबाशी संबंध जोडत असताना नैतिक जोडला पाहिजे, निर्विवाद आहे. पण कदाचित आपल्याला तो जर जमत नसेल, अनैतिक जोडता आला तरी चालेल, पण कुणाशी जोडला पाहिजे? देवाशीच जोडता आलं पाहिजे. मी थोडंसं म्हणजे आग्रहाने बोलतोय, धाडसाने बोलतोय, पटणार नाही पण पटवून देणं माझं काम आहे. देवाशी संबंध जोडायचा असेल ना तर नैतिकच जोडता आला पाहिजे असं काही नाही. आपल्याला जर अनैतिक जमला ना तरी चालेल, पण जोडायचा कुणाशी? देवाशीच जोडायचा. आपल्याला कोणत्या का मार्गाने देवाशी जोडता आलं पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, भक्तांनी भक्त म्हणून देवाशी संबंध जोडला, नैतिक का नैतिक? भक्त म्हणून मी भक्त, तू देव, ऐसे करी, हा जो संबंध आहे नैतिक आहे का नैतिक आहे? नैतिक आहे. पण रावणाने देवाशी शत्रू म्हणून संबंध जोडला. रावण हा देवाचा कोण आहे? शत्रू आहे ना, विरोधक आहे. हा संबंध नैतिक आणि अनैतिक आहे? अनैतिक आहे. अजून ऐका, गोपिकांनी, गोकुळातल्या ज्या गवळणी आहेत ना, त्यांनी सुद्धा देवाशी संबंध जोडलाय. पण कसा जोडलाय मला तुम्हाला विचारायचंय. आपला पती घरी आहे, आपला पती घरी आहे आणि आपला पती घरी असताना एखाद्या दुसऱ्या पुरुषासाठी आपल्या पतीला, घराला, सासू सासऱ्यांना सगळ्यांना चुकून, त्यांची नजर चुकून, त्यांना फसवून रानात दुसऱ्या एखाद्या पुरुषासाठी जायचंय. नैतिक का नैतिक? नैतिक का नैतिक? तो नैतिक म्हणतोय, मग त्याला परमार्थातलं वर्म कळलंय. व्यवहारामध्ये या संबंधाला अनैतिक म्हटलं जाईल. व्यवहारामध्ये या संबंधाला काय म्हटलं जाईल? अनैतिक म्हटलं जाईल. आपला नवरा घरात आहे आणि त्याला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जायचे, हा संबंध कोणता आहे? अनैतिक आहे. पण सांगतो, परमार्थामध्ये या संबंधाला सुद्धा नैतिक म्हटलंय. का? कारण तुकोबारांनी स्पष्ट बोललाय,
आधीला व्रतारा कामनोय पुरा म्हणून व्यभिचारा एकली म्हणून व्यभिचारा आधिल्या व्रतारा काम नये पुरा म्हणून व्यभिचारा म्हणून आधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलिये. गवळणींनी आपल्या पतीला घरी सोडायचंय आणि भगवंताकडे जायचंय, हा व्यभिचार आहे ना. हा व्यभिचार का केला? गवळणी सांगतायत त्याचं कारण आहे, आम्ही ज्याला आतापर्यंत पती समजत होतो तो आमची इच्छाच पूर्ण करत नव्हता, आणि जर त्याच्याकडनं आमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर आम्ही अशाकडे गेलो पाहिजे जो आमच्या सर्व इच्छांना तृप्त करणार आहे, जो आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. अशा इच्छा पूर्ण करणारा या ठिकाणी या संसारामध्ये एकच आहे. इच्छादानी येथे ओळला. या संसारामध्ये इच्छा पूर्ण करणारा एकच आहे, त्याचं नाव भगवान, त्याचं नाव आहे विठोबा, त्याचं नाव देव आहे. मग नैतिक मार्गाने तुम्ही जा चालेल, अनैतिक मार्गाने तुम्ही जा चालेल, पण जायचंय ना देवाकडेच जा. कदाचित आपण संसारामध्ये ज्याच्या ज्याच्याशी संबंध जोडतो ते सगळे संबंध, आता संबंध म्हणजे काय? नाते. संबंध म्हणजेच काय? नाते ना. हा मामा, हा काका, हा चुलता, हा वडील, हा आजोबा, काय असतील ते सगळे नाते. हे नाते म्हणजेच काय? संबंध आहे. आईचा भाऊ, आईचा चुलता, आईचा बाप, वडिलांची बहीण, हे सगळे काय आहेत? संबंध आहेत ना. मग हे सगळे संबंध म्हणजेच नाते आहेत. मग नाते अर्थात संबंध जोडायचे आहेत ना. जे आपल्याला एक दिवस सोडूनच जाणार आहेत त्यांच्याशी जोडण्यापेक्षा जो अविनाशी आहे आणि ज्याचा आपला कधीही वियोग होणार नाही अशाशी जोडायला काय हरकत आहे? विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर तुकोबारांचे ते प्रसिद्ध प्रमाणे तुकोबाराय म्हणतात, आमचे सगळे संबंध फक्त विठ्ठलाशी आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि राधा, सगळा संबंध विठोबाशी आहे. कसा? विठ्ठल बाप, विठ्ठल माय, विठ्ठल चुलता, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता. आमचा बाप विठ्ठल, आमची आई विठ्ठल, आमचा चुलता विठ्ठल, आमची बहीण विठ्ठल, आमचा भाऊ विठ्ठल. विठ्ठले विना चार नाही. आमचे नाते, आमचे संबंध सगळा फक्त कुणाशी आहे? विठ्ठलाशीच आहे. विठ्ठलाशिवाय आम्हाला संबंध जोडायला दुसरं कोणतं आलंबनच नाही. आणि असं ज्या वेळेस होतं ना त्यावेळेस माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, देवाचा प्रेमभाव त्याच्या करताय जो आपले सगळ्या संबंधांची मोहर देवाकडे लावतो. आगामी एकुलानीचे खागे ज्ञानोबाराय बोलतायत, देवाकडे जात असताना कोणत्या मार्गाने जाता याला महत्वच नाही. मग तुम्ही कोणत्या पद्धतीने जाता, कोणत्या मार्गाने जाता, कोणत्या संबंधातून जाता याला किंमत नाही. मग संबंध देवाशी जोडताना हेच महत्वाचं आहे. तो संबंध मैत्रीचा असेल, तो संबंध सख्यत्वाचा असेल, तो संबंध भक्तीचा असेल, तो संबंध दास्यत्वाचा असेल, तो संबंध शत्रुत्वाचा असेल, चालेल. कोणताही संबंध असेल पण तो देवाशी असला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्या सगळ्या संबंधांची मोहर देवाकडे वळत नाही ना तोपर्यंत आपण स्वतःला पारमार्थिक म्हणून घेऊ नये महाराज. सगळे संबंध जेव्हा परमात्म्याशी जोडले जातात त्याने स्वतःला पारमार्थिक म्हणून घ्यावं. विठ्ठल तुम्ही ते वीराण्याच्या अभंगातलं प्रमाण सांगितलं पण मला एक विचार आठवला. काय झालं, एक स्त्री आहे, वीर स्त्री आहे, जिने आपल्या पहिल्या पतीचा खून केलाय. भाषा कळेल तुम्हाला. आपल्या पहिल्या पतीचा काय केलाय? खून केलाय. पण पहिल्या पतीचा खून केला म्हणजेच कापलं नाही, मग त्याला जाळलंय. पहिल्या पतीला काय केलं तिने? पेटवलं, जाळलं. परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरून करी घ्यावे सीस, संसारा आगी आपुलेनी हाते. संसार नावाचा आपला जो पहिला पती आहे ना तिने त्याला जाळून टाकलाय, त्याच्याशी सगळे संबंध तोडलेत, म्हणजेच त्याचा घटस्फोट घेतला. घटस्फोट कळतो ना तुम्हाला? घटस्फोट, घटस्फोट म्हणजे फक्त कळतो का माहिती आहे?
घटस्फोट माहिती आहे ना. आता हा घटस्फोट मला फार आनंद वाटतो महाराज, विनोदाची गोष्ट आहे. घटस्फोट म्हणजे काय आम्ही नेहमी सांगत असतो. घटस्फोट हा शब्दच फार विचित्र आहे. घट असा एक शब्द आहे आणि दुसरा शब्द काय आहे स्फोट. काय अर्थ त्याचा. घट संस्कृत शब्द आहे, स्फोट हा सुद्धा संस्कृत शब्द आहे. घट म्हणजेच मडकं. घट म्हणजे काय अयम घटः अयम पटः. घटपाटाचा विचार शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. घट म्हणजे काय मडकं आणि स्फोट म्हणजे काय फोडणं. बॉम्ब स्फोट झाला म्हणजेच बॉम्ब फुटला ना. स्फोट म्हणजे फुटणं. मग घटस्फोट म्हणजे काय झालं मडकं फुटणं. मग काय झालं म्हटले, दोघं जण नवरा बायको घटस्फोट घ्यायला कोर्टात गेले आणि मग तिथं त्यांनी दोघांनी एक मडकं धरलं, आपटलं आणि म्हटले आमचा घटस्फोट. आता कसं असा घटस्फोट पाहिला का तुम्ही कधी नाही. घटस्फोट हा घटस्फोट वेगळा. खरा घटस्फोट कुठं असतो महाराज. घटस्फोट म्हणजे जर मडकं फुटणं असेल तर मडकं तुम्ही कधी फुटताना पाहिले का किंवा फोडताना पाहिले का. कुठं फोडतात मडकं स्मशानात. बरोबर. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. खरा घटस्फोट तिथं होतो. घटस्फोट शब्दाचा अर्थ मडकं फोडणं एवढा करायचा नाही. घटस्फोट शब्दाचा अर्थ आता घटस्फोटाला पर्याय काडी मोड, तलाक तलाक झालं संपला का संबंध. 3 तलाक काय आहे ना ती पद्धत म्हणतात. जाऊ द्या आपल्या काय त्या भानगडीत पडायचं नाही. पण काडीमोड घटस्फोट हे शब्द यांचा अर्थ काय तर यांचा सैद्धांतिक अर्थ आहे घटस्फोट होणं म्हणजे संबंध तुटणं. घटस्फोट होणं म्हणजेच आता पूर्णपणे संबंध नष्ट झाला. त्या स्त्रीने घटस्फोट घेतलाय कुणाशी पहिल्या नवऱ्याशी. तिचा पहिला पती आहे संसार. या संसार नावाच्या पतीचा घटस्फोट घेतला पण फक्त घटस्फोट नाही घेतला, मग तिने त्याला जाळून टाकला. संसारा आगी आपुलेनी हाते लावूनी मागुते पाहू नये. आणि जो आतापर्यंत आपला वाटत नव्हता, जो परका वाटत होता, तो परपुरुष त्याच्याशी तिने संबंध केला. बरं मग काय अडचण झाली. ती त्याच्याकडे गेली. अगोदरचा जाळून टाकला ना, अगोदरचा संपवला, त्याला पेटवलं, त्याच्याशी घटस्फोट घेतला आणि आता दुसऱ्याकडे गेली. पण दुसरा काय तिला घरातच घेईना. आता किती पंचायत झाली. म्हणजे त्याच्यासाठी अगोदर हा घरातला पहिला होता तो संपवला, मारला, त्याला जाळून टाकलं आणि ज्याच्याकडे गेली तो काय तिला घरात घेईना. पण ही वीर स्त्री आहे महाराज. ही फार पराक्रमी आहे. परमार्थ करण्यासाठी पराक्रम असावा लागतो. ही इतकी पराक्रमी आहे, ती म्हणते त्याने मला घरात घेतलं नाही पण मी त्याच्या घरात बळच घुसले. आणि बळच घुसले म्हणजे त्याला अनेक आहेत अगोदर. ज्याच्या घरात मी आले ना त्याला अगोदर बऱ्याच स्त्रिया आहेत, पण त्या सगळ्यांमध्ये मी बळच घरात घुसले आणि त्या घराची पटराणी झाली. घररिगी झाले पटराणी बळे वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म घररिगी झाले पटराणी बळे वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म. माणसाला देवाशी संबंध असा जोडता आला पाहिजे. जरी तो आपल्याशी संबंध जोडायला तयार नसताना त्याच्या घरात घुसून त्याच्याशी संबंध जोडता आला पाहिजे. आणि हा पराक्रम ज्याला जमतो ना त्याच्यासाठी आपणची देव होय आपणची गुरु होय. अर्जुनाने पराक्रम केलाय, पांडवांनी पराक्रम केलाय, त्यांच्यासाठी देव आलाय ना. देव त्यांच्या दारात राबतोय का त्याचं कारण आहे पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती. त्या देवाला आठवतात हा पांडवांचा पराक्रम आहे. म्हणून तो देव होऊन आणि गुरु होऊन यांच्या घरामध्ये यांचा स्वीकार करतोय. विठाला माणसाने असा विचार केला पाहिजे काय निदान आयुष्यातला थोडा काळ तरी आपल्याला देवाशी संबंध जोडण्यासाठी देता आला पाहिजे. जास्त नाही मागत आम्ही. एकतर आमची अपेक्षा आहे काय परमार्थासाठी लागतच नाही जास्त महाराज. पण आम्ही नेहमी दररोज सांगतो मी काय माणसाने परमार्थ करायचा ना अवघड काहीच नाही. काय करायचं गळ्यात तुळशीची माळ घालायची. 1-2-3 गोष्टी. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची. 1. दुसरं एकादशी सोमवारचं व्रत करायचं. 2. आळंदी पंढरपूर देहू त्र्यंबकेश्वर पैठण क्षेत्राची वारी करायची वर्षातून. 3. किती झालं 3 झाले बरोबर. 4. ज्ञानेश्वरी गाथा भागवत ग्रंथ आपल्या घरात ठेवायचे आणि दररोज थोडे थोडे वाचत जायचे. 4. आणि 5वी गोष्ट सतत भगवंताचं नामस्मरण करायचं. याच्यापेक्षा परमार्थ अजून काही लागतच नाही. पण अडचण अशी आहे आपल्याच्याने एवढं सुद्धा होत नाही. का कारण हे करण्यासाठी आणि हे घडण्यासाठी माणसात पारमार्थिक पराक्रम असावा लागतो. विठाला
विठ्ठला विठ्ठला चांगलं पद मिळवण्यासाठी युद्ध पण मोठं जिंकावं लागतं. बाण शस्त्र साहोनी गोळी मग शुराठाव उंच स्थळी. साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहिजे. माणसाला प्रयत्न करावे लागतात, सायास करावे लागतात. दिसायला सोपं आहे आणि जास्त अवघड नाही, फक्त ते आपल्याला स्वीकारायला जमलं पाहिजे. म्हणून आता काय आम्ही नेहमी एक विचार सांगत असतो, सर्वांच्या परिचयाचा थोडासा स्पर्श करतो. वेळेची मर्यादा आहे मला माहिती आहे, तसं तर 8 ते 10ची वेळ माहिती होती, पण इथं आल्यानंतर कळलं 8:30 ते 10:30. आणि मग आमच्या दादांनी पण आणि लोट मासाहेबांनी पण सांगितलंय 11 वाजेपर्यंत कीर्तन केलं तरी काय चिंता. 12 तुम्ही म्हणताल महाराज तुमचे 12 वाजवून इथून निघा, अडचण नाही, काय काळजी करू नका. मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही, कारण तुमचं सगळं भागले, अजून माझं भागायचं राहिले. माझ्या पोटात अजून काहीच नाही, त्याचाही मला विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला आमच्या मुक्कामाला पोचलं पाहिजे ना. उगाच तुमच्या मुक्कामाची काळजी करण्याकरता आम्ही उघड्या उघड तरी झोपायचं, असं व्हायला नको. काय चालला विषय आपला तिथे लक्ष ठेवा. परमार्थ करण्यासाठी परमार्थिक माणसाला कधी कधी असं पाहायला मिळतं का परमार्थ सोपा आहे असाही विचार ऐकतो. कधी कधी असा ऐकतो आपण परमार्थ अत्यंत कठीण आहे. मग तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. घेतो इथे एक भूमिका आणि दुसरी भूमिका काय आहे, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी निवडे तो बळी विरळासूर. मग नक्की भक्ती सोपी का भक्ती कठीण असा प्रश्न पडत नाही का कधी. तो पडण्याकरता त्याच्यासाठी विचार करावा लागतो. आम्ही विचारच करत नाही, आम्ही कीर्तनात मनोरंजन म्हणून येतो, विचार करण्यासाठी येत. आमचे बुवा सांगायचे, गुरुवरे मामांच्या मुखातलं वचन आहे आणि गुरुवारांच्या मुखातून बरेच वेळा ऐकले. काय ते असं म्हणायचे, बुवा कीर्तन झाल्यानंतर किंवा कीर्तनामध्ये माणसावर 2 परिणाम व्हायला पाहिजे. एकतर त्याचे विचार जागे व्हावेत किंवा त्याची श्रद्धा जागी व्हावी. कीर्तनानंतर जर हे दोन्ही होत नसेल तर त्या कीर्तनाला अजिबात किंमत नाही, असं त्यांचं वचन. कीर्तन तेच माणसाला विचाराने तरी जागं करणारं असावं किंवा माणसाला श्रद्धेने तरी जागे करणारं असावं. आज आम्ही फक्त हसून जागं राहण्यासाठी कीर्तनात येतो, ही शोकांतिका आहे. कीर्तन हा टाइमपासचा मनोरंजनाचा विषय नाही, हे सांगण्याची गरज नाही, याचा विचार आपण करावा. अडचण अशी झाली, आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो कीर्तनाला जावं का नाही, कारण तुमची बहिरंग वृत्ती इतकी वाढली आहे. आम्ही कीर्तन करायला लागला का तुम्ही झोपा काढता, म्हणून नाईलाजाने आम्हाला तुम्हाला विनोद सांगून आणि दृष्टांत सांगून कीर्तनात जागं ठेवावं लागतं. कीर्तन नक्की कशासाठी आहे हेच परंपरा जाणणारे आणि पारंपरिक म्हणून घेणारे विसरून गेलेत. विठाला विठाला विषय अंतर होण्याची शक्यता आहे. भक्ती कठीण का भक्ती सोपी याचा विचार आहे 2 मिनिटात सांगतो आणि 10 मिनिटामध्ये राहिल्या 10 मिनिटामध्ये मी अभंगाचा सरळ अर्थ सांगून थांबणार आहे. भक्ती कठीण का भक्ती सोपी याच्याकरता मला एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगायचं. काय 2 माणसं आहेत आणि त्या दोघाही माणसांना एक टास्क कळतो ना तुम्हाला, एक साध्य सांगितलं. आता ते काय टास्क ही भाषा सध्या सोपी वाटते सगळ्यांना. टास्क कळतो ना, एवढा टास्क आहे तुला, एवढं पूर्ण करायचं तेवढं पूर्ण करायचं, काहीतरी साध्य दिलेलं असतं आणि ती कृती करून तेवढं काही साध्य पूर्ण करायचं असतं. एक साध्य दिलं होतं, एक टास्क दिला होता. काय टास्क होता, दोघांनाही सांगितलं होतं 10 किलोमीटर चालायचं. दोघांना काय सांगितलं, काय 2 तासामध्ये 10 किलोमीटर चालायचं. आमचा वेग नसेल पण तुमचा 5 किलोमीटर तास माणूस चालू शकतो ना, एका तासाला माणूस 5 किलोमीटर सहज चालू शकतो. मग 2 तासामध्ये किती चालायचं आहे, 10 किलोमीटर चालायचं आहे. पण त्यातला एक म्हणतोय 10 किलोमीटर 2 तासामध्ये चालणं म्हणजे एकदम सोपं आहे. दुसरा म्हणतोय 2 तासामध्ये 10 किलोमीटर चालणं हे अत्यंत अवघड आहे. दोघांना पण किती चालायला सांगितलंय, 10च आहे. दोघं पण माणसाच आहे, काही एक माणूस आहे आणि एक पशु आहे असं काही नाही. दोघं पण कोण आहेत, माणसंच आहेत. आणि दोघांना सांगितलंय चालायचं किती, 10 किलोमीटर. पण एक जण म्हणतोय 10 किलोमीटर चालणं म्हणजेच अत्यंत सोपं आहे आणि दुसरा म्हणतोय 10 किलोमीटर चालणं म्हणजेच अत्यंत कठीण आहे, अवघड आहे. असं का, तर त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे, जो म्हणतोय 10 किलोमीटर चालणं हे अत्यंत सोपं आहे, तो दररोज 40 किलोमीटर सहज चालतो. त्याचा रुटीन काय आहे, तो दररोज 40 किलोमीटर सहज चालतो, विनाकारण चालतो. आता लोकांना सांगावं लागतं चालत जा म्हणून, पण पूर्वीच्या काळात लोक चालायची, आता चालतात. आताचे चालणारे वेगळे, नको तिथंच चालतात. शास्त्राची पण आज्ञा आहे, चरई वेती उपनिषद बोलतात माणसाने सतत चाललं पाहिजे, फक्त सन्मार्गाने चाललं पाहिजे, अर्थात परमार्थाने चाललं पाहिजे, हा विचार आहे. मग हा जो दररोज 40 किलोमीटर चालतोय त्याला 10 किलोमीटर चालणं म्हणजे कसं आहे, सोपं आहे. पण दुसरा आहे, ज्याला सांगितलं 10 किलोमीटर चाल, पण तो म्हणतोय 10 किलोमीटर चालणं शक्य नाही, अवघड आहे, कठीण आहे. त्याची गंमत अशी आहे महाराज, त्याला वळकटीवरून जेवायला ताटापर्यंत जायला सांगितलं ना, तर तो म्हणतो इथं आणून दे, नाहीतर मग मला उपाशी राहू दे. दे रे हरी, हे कळतं ना.
आपलं अंथरूण सोडून, बेड सोडून, वळकटी सोडून, ज्याला पात्रापर्यंत, ताटापर्यंत, सोप्या भाषेत किचनपर्यंत 4 पावलं चालणं होत नाही, त्याला 10 किलोमीटर चालणं अवघड आहे. आणि जो दररोज 40 किलोमीटर चालतो त्याला 10 किलोमीटर चालणं. भक्ती एकच आहे, पण एकाला अवघड आहे आणि एकाला सोपी आहे. ज्याला सोपी आहे ना त्याला भक्तीतलं वर्म सापडलंय. ज्याला भक्ती आहे त्या सोपी आहे त्याला भक्तीतलं वर्म सापडलंय. आणि ज्याला भक्ती कठीण वाटते ना त्याला भक्तीचा अजून भ सुद्धा कळलेला नाहीये. विठाला 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 विठाला. भगवान परमात्मा ही भक्ती याचा विचार करायचा असेल ना तर सोपं सांगतो. जास्त अभंगाचा विस्तार करत नाही, आता वेळेची मर्यादा संपलेली आहे. भक्ती करायची म्हणजे काय करायची, आजच्या अभंगातून एवढंच लक्षात ठेवा. भक्ती करायची म्हणजेच आपला संबंध देवाशी जोडायचा. आपला संबंध देवाशी जोडायचा. अजून बारीक बोलतो, पुन्हा तेच वाक्य आहे, आपला संबंध देवाशी जोडायचा. एवढ्यावर भागत नाही. मग आपला संबंध देवाशीच जोडायचा म्हणजेच इतरांबरोबर संबंध ठेवायचा नाही. बाकीचे सगळे संबंध विच्छेद झाला पाहिजे आणि आपण फक्त कोणाशी संबंधित राहिलो पाहिजे, देवाशी. देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. आता ते म्हणत नाही आपण विठ्ठल माझा. ते तसलं म्हटलं का तुम्हाला लय आवडलं, लगेच तुम्ही नाचताल, पण ते आता आमची परंपरा तेवढं शिकवत नाही. त्या विषय सोडून चला. मग देवाशी संबंध जोडावा. कोणाशी संबंध जोडावा, देवाशी. माझं म्हणायचं आहे ना देवाला म्हणावं. सगळा संसार आणि सगळे लोक त्यांनी आपला तिरस्कार केला तरी चालेल, फक्त आपला माझेपणाचा संबंध कोणाशी असला पाहिजे, देवाशी. आणि अजून बोलू, ऐकून ठेवा. जो देवाशी संबंध जोडायला निघतो ना त्याला बाकीचे सगळे परक समजतात. जो देवाशी संबंध जोडायला निघतो ना त्याला बाकीचे सगळे परक समजतात. तुम्ही फक्त एक दिवस घरातली सगळी कामं धामं सोडून पंढरपूरला, आळंदीला, देहूला किंवा सप्ताहात एक दिवस इथे येऊन थांबा आणि घरच्यांना म्हणा काय तुमचा संबंध नाही. दुसऱ्या दिवशी महाराज वेळेवर तुकडा भेटणार नाही तुम्हाला. का ते म्हणतात मेला आमच्यासाठी. संबंध विच्छेद करतात लोक. देवाशी संबंध जोडण्यासाठी आलं ना माणसांना सहन होत नाही. ते संसारिकांना तर सहन होत नाही. का? कारण त्यांची संसारी वृत्ती नष्ट होते. तुकोबाराय फार गोड बोलतात तो. माझे ऐसे तया न म्हणती कोणी. त्याला कुणीच माझं म्हणत नाही. कुणाला? जो देवाचा झाला त्याला. जो देवाला माझं म्हणतो ना त्याला संसारातलं कुणी माझं म्हणत नाही. मग त्याला कुठं राहावं लागतं? आसे राणीवनी भलते ठाई. तुकोबारांनी आपल्या रानावनात राहण्याचं कारण सांगितलंय. मी भंडाऱ्यावर जातो, भामचंद्रावर जातो, घोराड्यावर जातो. का? गावात जर राहिलो ना लोक माझा तुक्या म्हणून तिरस्कार करतात. जमत नाही ना. निदान दिवसातला 1 मिनिट तरी. तासभर फार जास्त आहे ना तुम्हाला, दिवसातला 1 मिनिट तरी. आणि ज्ञानोबा तर म्हणतात 1 मिनिट फार लांबची गोष्ट आहे. तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझाय. दिवसभरात 8 प्रहरात 24 तासात एक क्षणभर तरी असा यावा की ज्या क्षणाला आपल्याला देव सोडून कुणाची आठवण येऊ नये. त्या क्षणाला आपल्याला कुणाची आठवण आली पाहिजे? फक्त देवाशी. माझा आहे देव आणि मी कुणाचा आहे? देवाचा आहे. एवढा एकच संबंध एक क्षणभर जरी आला तर आज त्या एका क्षणाचा आनंद उद्या तुम्हाला असं वाटेल 2 क्षण मिळावा, परवा वाटेल 3 क्षण मिळावा. आणि मग असं होईल हळूहळू. तरी का ऐसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी देतो जाय. ओव्या ऐकून ठेवा. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल. मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे हारपत अवसे नाहीची होय. पौर्णिमेचा चंद्र आकाशामध्ये पूर्ण असतो पण तो एक एक दिवस कलेकलेने कमी 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 होत जातो आणि एक दिवस अमावस्येला पूर्ण नाहीसा होतो. तसं आपण जर देवाला माझं म्हणायला सुरुवात केली, देवाशी संबंध जोडायला सुरुवात केली ना तर आपल्या अंतःकरणात असलेला प्रपंच म्हणजे संसार हा एक एक दिवस कलेकलेने कमी 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 होत जाईल आणि एक दिवस संसाराची अमावस्या भोगायला मिळेल. म्हणजे संसार आपल्या अंतःकरणात अजिबात राहणार नाही. कुठल्याही प्रकारची आसक्ती, विषय, विकार अंतःकरणात राहणार नाही. फक्त याच्याकरता एकच करावं लागेल, संबंध कोणाशी जोडायला लागेल? देवाशी, भगवंताशी जोडावं लागेल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, तो देवही होईल तो गुरुही होईल. काय करील? पढिये देहभाव पुरवी वासना अंती ते आपणापासी न्यावे. तो आपल्या भक्ताच्या देहभावाला रुचीने पाहतो, आवडीने पाहतो. एवढंच नव्हे तर भक्ताची देह वासना सुद्धा पुरवतो. भक्ताची काही वासना असू द्या, ती चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या, मी हे जाणीवपूर्वक बोलतोय बरं. भक्ताची वासना चांगली असली तर तीही पुरवतो आणि भक्ताची वासना वाईट असली तरी ती पुरवतो. फक्त आपण त्याचं व्हायला पाहिजे. प्रसंग सांगेल फक्त. एकदा भगवान परमात्मा म्हणजेच कृष्ण परमात्मा आणि अर्जुन काम्यक वनामध्ये गेले होते.
तिथं गेले, अर्जुनाला तहान लागली, भगवान परमात्मा पाणी आणायला गेले आणि तेवढ्यात अर्जुनाच्या मनात आलं हे काम्यकवन इतकं मनमोहर रम्य असं रमणीय स्थळ आहे, या ठिकाणामध्ये आपल्याबरोबर या आपण कृष्णाला घेऊन आलोय, मग आपली पत्नी सुभद्रा पाहिजे होती. एवढंच अर्जुनाच्या मनात आलं आणि अर्जुनाची ती भूमिका देवाने जाणली आणि देव स्वतः सुभद्रेचं रूप घेऊन आला. अर्जुनाची ती इच्छा सुद्धा पूर्ण केली. पढिये देहभाव पुरवी वासना. भक्ताची कसलीही वासना पूर्ण करतो, फक्त आपण पूर्णपणे त्याचंच भक्त व्हायला पाहिजे. माझा विठोबा या वृत्तीवर आपण आरूढ व्हायला पाहिजे. अजून काय करतो, अंती ते आपणापासी न्यावे. भक्ताला तो स्वतःजवळ घेऊन जातो. एवढंच नव्हे, इथं राहायचं म्हटलं मागे पुढे उभा राहे सांभाळीत. भक्ताच्या मागं राहतो, भक्ताच्या पुढे राहतो. अर्जुनाच्या पुढे राहिला आणि द्रौपदीच्या साडी देत असताना मागं राहिला, मागही राहतो आणि पुढेही राहतो, सांभाळतो. आघात आला तर आलिया आघात निवारावे. योगक्षेम त्यांचे भक्ताच्या जीवनात जे पाहिजे त्याचा योगही घडवतो, घडलेल्याचा क्षेमही करवितो. जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. भक्त जर या संसारामध्ये चालताना कधी कधी जर अडकलाच, कारण संसाराचं चालणं भक्ताला जमत नाही, भक्त पारमार्थिक झालेला असतो ना, मग व्यवहारामध्ये जर भक्ताचं काही चुकलं किंवा भक्ताला व्यवहार जमला नाही तर देव त्या व्यवहारात भक्ताला हाताला धरून चालवतो. वाट दावी करी धरून या. फक्त याच्याकरता आपण काय केलं पाहिजे, आपण विठोबाला माझं म्हटलं पाहिजे बस. अजून आहे का, विठोबा आपला नाही, विठोबा माझा. भारत आपला देश आहे का भारत माझा देश आहे? हा, आपला म्हटलं का मग ते प्रेम वाटलं गेलं. आपला म्हटलं का प्रेम काय होतं, वाटलं जातं. मग त्याला आपला नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, माझा म्हणायचा. माझा म्हणण्यामध्ये जी आत्मीयता आहे ना, ती दुसरी कशातच नाही महाराज. त्याला माझं म्हणावं. तुकोबाराय म्हणतात या विठ्ठलाबद्दल असा प्रेमभाव आपण ठेवा, तोही आपल्यावर प्रेम करतो. महाराज आमचा विश्वास बसत नाही. तुकोबाराय म्हणतात विश्वास बसण्यासाठी काय करू, मला विचारू नका, शास्त्राला पुराणांना विचारा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे नाही विश्वास जामनी. तुका म्हणे नाही विश्वास जामनी. तुका म्हणे नाही विश्वास जामनी. तुका म्हणे नाही विश्वास पहावे पुराणे विचारोनी. पहावे पुराणे विचारोनी. पावे पुराणे विचारोनी. पावे पुराणे विचारो. पडिये देह भाव पुरवी वासना. 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 हरिय देवा पूर्वी वासना. हरिय देवा पूर्वी वासना. हरिय देवा पूर्वी वासना. हरिय देवा पूर्वी वासना. हरि विठोबा रखुमाई. आणि पुराण आहेत हे आपले धर्मग्रंथ आहेत. धर्मग्रंथावर माणसाने विश्वास ठेवावा आणि त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. कारण शास्त्राची भाषा आहे, गीतेची भाषा आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. माणसाने जगत असताना शास्त्राला विचारूनच जीवन जगावं. शास्त्र म्हणेल तसं जगावं. अगदी ज्ञानोबा तर बोलतायत शास्त्र म्हणेल ते सांडावे. शास्त्राने सांगितलं ना जीव द्या, जीव द्यायला तयार व्हावं. इतकं शास्त्रावर प्रेम करावं, इतकी शास्त्रावर श्रद्धा असली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आपल्याला जवळची वाटणारी पुराणं म्हणून पुराणांचा दाखला देत आहेत. कारण पुराणांमध्ये शास्त्रातला सिद्धांत दृष्टांताच्या, उदाहरणांच्या, चरित्रांच्या, इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जातं. पण पुराण म्हणजेच काय, पुराभवम इति पुराण. पूर्वी जे झालंय ते कसं झालं तसंच्या तसं सांगणं, याला म्हणायचं पुराण. पुराणामध्ये पूर्वी घडलेला इतिहास, आपण ज्याला आता वर्तमान इतिहास म्हणतो, पण पुराण म्हणजेच पूर्वी घडलेलं, या युगातच नव्हे तर कृतयुगामध्ये,
त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये जे जे घडलं ते जसंच्या तसं सांगितलं त्याला म्हणायचं पुराणं. आणि अशी एकूण 18 पुराणं आहेत आपल्या संप्रदायात मान्य. किती पुराणं आहेत? 18 आहेत. तशी उपपुराणं वगैरे अनेक आहेत, पण 18 प्रमुख पुराणांचा विचार आहे. फक्त आता ही 18 पुराणं, आपल्याला 18 पुराणं हे सुद्धा माहिती नसतं. पण 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणं एवढी आपल्याला माहिती पाहिजेत. निदान त्यांची नावं तरी माहिती असावी. एखाद्या अन्य धर्मीयांना त्यांचा धर्मग्रंथ विचारला ते धर्मग्रंथाचं नाव लगेच सांगतात. त्यांना त्या धर्मग्रंथातला विषय काय आहे, सिद्धांत काय म्हटलं तर ते लगेच सांगतात. आमचं म्हणणं आहे अल्लाह एक आहे, सांगतील लगेच ते. पण आपल्याला आपल्या पुराणांची नावंच माहिती नाही, वेदांची नावं माहिती नाही, शास्त्र माहिती नाहीत किती आहेत आणि कोणती आहेत. तसं तर वेदाचा विचार आहे 4 वेद आहेत, माहिती आहे सगळ्यांना. ऋग, यजु, साम आणि अथर्व हे 4 वेद आहेत. शास्त्रांचा विचार करत असताना 6 शास्त्र आहेत. न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे 6 काय आहेत? शास्त्र आहेत. आणि त्याच्यानंतर 18 पुराण आहेत. या 18 पुराणांचा विचार आमचे गुरुजी सांगायचे. वेदव्यासांनीच एका श्लोकामध्ये 18 पुराणांची नावं सांगितलीत, एका श्लोकामध्ये. फार सोपं आहे, तुम्हाला मी वर्म सांगतो त्यातलं. त्यांनी काय केलंय, प्रत्येक पुराणाच्या नावाचं आद्य अक्षर स्वीकारलंय आणि त्याने तो सांगितलंय. मग ते कसं सांगतायत? मद्वयम भद्वयम चैव व्रत्रयम व चतुष्टयम नालिंपाग्नी पुराणानी कुस्कंगारुडमेव च. झालं 18 नावं झाली पुराणांची. तुम्हाला कळली का? नाही ना? ऐका, मी फक्त सोपं करून सांगतो एका वाक्यात. 1-2 मिनिटं सांगतो, थांबणार आहे. 18 पुराणं कोणती म्हटले? पहिली 2 पुराणं आहेत म अक्षराने सुरू होणारे. म अक्षराने सुरू होणारे मद्वयम, मत्स्य आणि मार्कंडेय. मोजा बरं किती झाले? 2. मत्स्य आणि मार्कंडेय. दुसरे आहेत म्हटले भद्वयम, भ अक्षराने सुरू होणारी 2 आहेत. भविष्य आणि भागवत. आता किती झाले? 4. त्याच्यानंतर ब्रत्रयम, ब्र अक्षराने सुरू होणारी 3 आहेत. ब्रह्म, ब्रह्मांड आणि ब्रह्मवैवर्त. किती झाले? 7. गणित कळतं ना? हां, मोजा. 7 झाले. मचे 2, भचे 2 आणि ब्रचे 3. किती झाले? 7 झाले. पुढं व चतुष्टयम, व अक्षराने सुरू होणारी 4 आहेत. विष्णू, वराह, वामन आणि वायू. आता किती झाली? 11. हा, कळते गणित तुम्हाला चांगले. चला, हा, मग 11 झाले. पुढं आता एक अक्षराची आहे. नारद मोजायचा. नारद, लिंग, पद्म, अग्नी, कूर्म, स्कंद आणि गरुड. किती झाले? 18. ही 18 पुराण आहे. आणि ही सगळी 18 पुराणं फक्त आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत किंवा चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीसी गाती. ते आपल्याला हे सांगतायत हरीचं भजन करा, म्हणजेच विठोबाला माझं म्हणा. बस, परमार्थ दुसरा काही नाही. आपल्या सर्वांच्या परमार्थाचं तात्पर्य आणि साध्य एवढंच असलं पाहिजे. विठोबा कुणाचा आहे? माझा आहे. देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. हे सिद्ध झालं, आपला परमार्थ सिद्ध झाला. आणि त्याच्यासाठी असा म्हणणारा जो भक्त असेल ना, त्याच्यासाठी आपणची देव होय. तो स्वतः आपल्यासाठी देवही होईल आणि तो स्वतः आपल्यासाठी गुरुही होईल. फक्त त्याने आपला देव म्हणून उद्धार करावा, त्याने आपल्याला गुरु म्हणून उपदेश करावा. याच्यासाठी आपण काय करावं तर आपण विठोबाला माझं म्हणावं आणि ही म्हणण्याची सद्बुद्धी आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी एवढा सद्भाव या निमित्ताने प्रकट करतो. झालेली चिंतन सेवा माझं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री तुकोबराय आदी करून सकल संत आचार्य, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळेच गुरुवर्य, माता पिता, देवरूप आपण सर्वच श्रोतृमायबाप सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सगळे टाळकरी, विशेषतः परिसरातील भजनी मंडळी आहेत, सगळे टाळकरी आहेत, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. विशेष करून ज्यांची उपस्थिती आहे असे सर्वच गुणीजन, महाराज मंडळीत, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्वांबद्दल आदरभाव, प्रेमभाव व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या प्रेमाची याचना करतो. आणि मी नेहमी सांगत असतो, प्रेम आपण सर्वांनी करावं, पण आमच्यासारख्या एकष्टी जीवावर करण्यापेक्षा ज्ञानोबराय तुकोबारायांवर करावं, देवावर करावं, जे प्रेम आपल्या उद्धाराचं साधन ठरणार आहे. आणि आपल्या सर्वांच्या पारमार्थिक प्रेमाची वृद्धी व्हावी अशी अभिलाषा व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला असे आमचे लोहोड साहेब आहेत आणि ज्यांनी पुन्हा पुन्हा संपर्क करून इथं येण्याचा आग्रह केला आणि आपल्या या क्षेत्रामध्ये स्वागत केलं असे आमचे आदरणीय दादा महाराज आहेत, ते आहेत. अजून सर्व आता सगळ्यांचा प्रत्येकाचा नामाने परिचय नाही, पण आपण सर्वच जण आहात, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपण सर्वच जण जो परमार्थ करत आहात, तसं तर मी नेहमी सांगतो, शहरातला परमार्थ हा तसा कठीण पण आहे. कारण शहरातला परमार्थ म्हणजे तारेवरची कसरत आहे ना, म्हणजेच घड्याळाच्या काट्यावर चालणारे लोक असतात तुम्ही. आणि आम्हाला घड्याळाकडे पाहून परमार्थ करता येत नाही. आमचं कीर्तनसुद्धा घड्याळाकडे पाहून होत नाही, ही शोकांतिक आहे. पण आपण सगळेच घड्याळाकडे पाहून आणि तारेवरची कसरत करण्याप्रमाणे आपलं सगळं जीवन निर्वाहाचं साधन जे काही असाल ते सगळं करत असता. आणि हे करत असताना सुद्धा आपल्या पारमार्थिक वृत्तीला राखून राहता,
फक्त एवढीच इच्छा आहे की आपण सर्वांनी, म्हणजेच आमचा तेवढा सांगण्याचा अधिकार असेल नसेल मला माहीत नाही, आमच्याही अंतःकरणात ही सद्भावना जागी व्हावी, पण आपण सर्वांनी परमार्थ करत असताना प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे आम्ही परमार्थिक व्हावं. म्हणजेच केवळ कीर्तनाला येऊन 2 तास बसायचं आणि परमार्थिक असल्याचा आव आणायचा किंवा दाखवायचं, याच्यापेक्षा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी हा आग्रह मी करेल.